तो नमस्कार विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो, पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं आपल्या या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती स्वागत आहे. तो आतापर्यंत आपण एप्रिल महिन्यापर्यंतचे करंट अफेअर्स त्या ठिकाणी बघितलेले होते, एप्रिल 2025 पर्यंत. आता आपण मे 2025 या मंथ मधले करंट अफेअर्स बघण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करणार आहोत. बघा, पहिलाच मुद्दा आहे तो म्हणजे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती. आता ऑपरेशन सिंदूर आणि भारत पाकिस्तान वॉर याच्या अनुषंगानं ज्या ज्या काही गोष्टी घडलेल्या असतील तर त्या गोष्टींच्या बाबतीमध्ये मी असं म्हणेन की प्रश्न विचारला जात असताना त्याच्यातल्या फॅक्च्युअल मुद्द्यांवरती प्रश्न विचारला जाण्याची प्रोबॅबिलिटी ही जास्त आहे. त्यामुळे आता भारतानं, जसं आपल्याला लक्षात येईल की पहलगामचा हल्ला झाला त्यानंतर भारतानं एक 4-5 स्टेप्स घेतल्या पाकिस्तान विरोधात. तर त्याच्यातल्या पहिली महत्वाची स्टेप होती जी की महत्वपूर्ण यासाठी मानली जाते की कारगिल वॉरच्या दरम्यान सुद्धा आपण ती स्टेप घेतलेली नव्हती, आणि ती म्हणजे सिंधू पाणी वाटप करार हा अबेन्स मध्ये ठेवणं किंवा त्या कराराला स्थगिती त्या ठिकाणी देणं. राईट. कारण अशा प्रकारे स्थगिती देण्याचं किंवा देण्याची घटना किंवा देण्याचा निर्णय हा भारत पाकिस्तान वॉर चालू असताना सुद्धा कारगिलच्या वेळेस 1999 मध्ये घेतलेला नव्हता. तर ती स्टेप आपण घेतली. आणि मग बाकीच्या गोष्टी आहेतच, जसं की जे इथले ऑफिशियल्स आहेत पाकिस्तानचे भारतामधले, तर त्यांना पर्सोना नॉन ग्रॅटा डिक्लेअर करणं किंवा मग ही व्यक्ती जी आहे तर ती आता आमच्या देशात नको अशा पद्धतीनं ते पर्सोना नॉन ग्रॅटा डिक्लेअर केलं जातं. तर ते डिक्लेअर करणं, त्यांना 48 तासाच्या आत देश सोडायला सांगणं, त्याचबरोबर जे विजावरती, मेडिकल विजावरती आलेले पाकिस्तानी नॅशनल्स आहेत तर त्यांना त्या ठिकाणी देश सोडायला लावणं. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्यावेळी आपण असं म्हणूयात की डिसिजन्स जे आहेत तर ते घेण्यात आलेले होते, आणि त्यापैकीच एक भाग म्हणजे सिंधू पाणी वाटप कराराला स्थगिती. आता मी जेव्हा म्हणतोय की ह्याच्यावरती फॅक्च्युअल प्रश्न विचारला जाऊ शकणार आहे, तर तेव्हा त्याच्या मागचं रिझन असं आहे की सिंधू पाणी वाटप करार चर्चेत आलाय ना, तर मग पहिलं तर काय विचारतील, कुठल्या नद्यांचं पाणी भारताला आहे, कुठल्या नद्यांचं पाणी पाकिस्तानला आहे. दुसरी गोष्ट, हा करार कधी संमत करण्यात आलेला होता, भारताच्या वतीने या करारावरती कुणी स्वाक्षरी केलेली होती, पाकिस्तानच्या वतीने या करारावरती कोणी स्वाक्षरी केलेली होती. तर अशा फॅक्ट्स वरती हे इथं प्रश्न जे आहेत तर ते विचारले जाऊ शकतील. बघा, आता भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू आणि पाकिस्तानच्या बाजूनं पाकिस्तानचे त्यावेळेचे अध्यक्ष अयूब खान यांनी 19 सप्टेंबर 1960 रोजी सिंधू जल करारावरती स्वाक्षऱ्या केलेल्या होत्या. मग सिंधू जल करारावरती भारताच्या वतीनं पंडित नेहरू होते आणि पाकिस्तानच्या वतीनं कोण होतं, पाकिस्तानचे अयूब खान त्या ठिकाणी होते. आणि 19 सप्टेंबर 1960 ला हा करार करण्यात आलेला होता. सो सिंधूसह 5 नद्यांच्या पाण्याबाबत हा करार आहे. म्हणजे टोटल 6 नद्यांच्या पाणी वाटपाबद्दल हा करार जो आहे तर तो बोलतो. त्याच्यामध्ये पूर्वेकडच्या नद्या ज्या आहेत त्याच्यामध्ये रावी, बियास आणि सतलज या 3 नद्यांचं पाणी हे पूर्णपणे भारताला त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलं. तर पश्चिमेकडच्या नद्या आहेत त्याच्यामध्ये सिंधू येते, झेलम येते आणि चिनाब येते, या नद्यांचं पाणी पाकिस्तानला त्या ठिकाणी मिळालं. याच्यात सिंधू, झेलम आणि चिनाब यांचं पाणी भारताला त्या ठिकाणी वापरता येणार नाहीये असातला भाग नाहीये. पण भारत ह्या पाण्याचा कायमस्वरूपी फ्लो जो आहे तर तो कमी होऊ शकेल किंवा त्या फ्लोवरती परिणाम होऊ शकेल अशा प्रकारचं परमनंटली काही करू शकत नाही असा त्याचा अर्थ त्या ठिकाणी होता. म्हणजे एक्सक्लुझिव्हली पूर्वेकडच्या ज्या नद्या आहेत रावी, बियास आणि सतलज, तर त्याच्याबाबतच्या पाण्याचा हक्क जो आहे तर तो पूर्णपणे भारताला मिळाला. तर पश्चिमेकडच्या सिंधू, झेलम आणि चिनाब या नद्यांचं पाणी हे पाकिस्तानला मिळालं. ते पाणी भारत वापरू शकतो, पण त्यामध्ये परमनंट नॅचरल फ्लो हा थांबवला जाईल किंवा अडवला जाईल अशा प्रकारे काही करता येणार नाही असं त्याच्यामध्ये तरतूद करण्यात आलेली होती. राईट. सो जागतिक बँकेच्या दृष्टिकोनातून या करारामुळे सिंधू नदी स्त्रोताच्या निष्पक्ष आणि सहकार्यात्मक व्यवस्थापनाचा आराखडा जो आहे तर तो तयार करण्यात आला. म्हणून दरवेळी याच्यामध्ये मध्यस्थ म्हणून कोण भूमिका बजावत आहे, वर्ल्ड बँक भूमिका बजावत आहे. ही वर्ल्ड बँक नेमकी आली कुठे इथं मध्ये, तर 1948 मध्ये भारतानं सिंधू नदीचा प्रवाह तात्पुरता थांबवला. त्यानंतर पाकिस्ताननं हा मुद्दा कुठं उपस्थित केला, UN मध्ये. पाकिस्तानची ही जुनी सवय आहे की संयुक्त राष्ट्र संघटनेमध्ये मुद्दा उपस्थित करायचा किंवा कुठल्याही म्हणजे भारत पाकिस्तान मधल्या कुठल्याही इश्यूचं
इंटरनॅशनलाइज करायला पाकिस्तान जो आहे तर तो फार हुशार आहे. सो त्यावरती संयुक्त राष्ट्रांनी असं सांगितलं की त्रयस्थ पक्षाच्या मध्यस्थीची गरज या सिंधू पाणी वाटप करारामध्ये आहे. म्हणजे कोणतरी अशी थर्ड पार्टी याच्यामध्ये असावी की जी तटस्थपणे याविषयी निर्णय घेईल आणि त्यानुसार जागतिक बँक ही भूमिका तटस्थ जो तिसरा पक्ष आहे तर त्याची भूमिका बजावताना आपल्याला दिसते. आता कराराची वैशिष्ट्य त्या ठिकाणी काय आहे तर बेसिकली अबेन्स मध्ये जरी असला तरी देखील जगातील सर्वात जास्त कालावधीसाठी टिकलेल्या जलवाटप करारापैकी एक म्हणून सिंधू पाणी वाटप कराराकडे पाहिलं जातं. आकडेवारीत जर का सांगायचं झालं तर भारताच्या वाट्याला 20% पाणी येतंय या सगळ्यातनं आणि म्हणजेच वर्षाला जवळपास 33 दशलक्ष एकर फूट किंवा MAF पाणी येतंय किंवा 41 अब्ज घनमीटर. तर पाकिस्तानला 80% म्हणजेच 135 MAF किंवा 99 BCM पाणी त्या ठिकाणी मिळतंय. मात्र दोन्ही देशांना शेती आणि जलविद्युत प्रकल्पांसारख्या गैर उपभोग उद्दिष्टांसाठी एकमेकांच्या वाट्याच्या पाण्याचा मर्यादित वापर करता येतो. मात्र हे पाणी भारत रोखून धरू शकत नाही किंवा प्रवाह लक्षणीयरित्या बदलू शकत नाही. जे मी मगाशी तुम्हाला एक्सप्लेन केलं की त्याच्यात परमनंट काही त्या स्ट्रीम मध्ये चेंज होईल किंवा नॅचरल फ्लो कमी त्या ठिकाणी होईल, असे काही परमनंट बदल त्याच्यामध्ये भारताला करता येत नाहीत. राईट. बघा मग याच्यामध्ये सिंधू नदीचं पाकिस्तानसाठी महत्व काय म्हणजे आता सगळ्यांनी आपण हे बघितलं की हा करार जो आहे तर तो अबेन्स मध्ये आपण ठेवला, पण ऍक्च्युअली सिंधू नदी या सिंधू पाणी वाटप कराराचं पाकिस्तानला काय महत्व आहे, पाकिस्तानची इकॉनॉमी, पाकिस्तानचं ऍग्रिकल्चर, पाकिस्तानचं जलसिंचन हे कशा पद्धतीनं सिंधू नदीवरती अवलंबून आहे तर ते देखील आपल्याला कळणं गरजेचं आहे. सो बघा, सिंचन, शेती आणि पिण्याच्या पाणी म्हणजे ऑलमोस्ट सगळ्याच प्रकारच्या पाण्याच्या वापरासाठी पाकिस्तान मोठ्या प्रमाणामध्ये सिंधू नदीवरती अवलंबून आहे. आता पाकिस्तानच्या ऍग्रिकल्चरचा जर विचार आपण केला तर पाकिस्तानच्या एकंदरीतच अर्थव्यवस्थेमध्ये ऍग्रिकल्चरचा वाटा हा 23% आहे आणि तिथली 68% जनता ही उदरनिर्वाहासाठी कशावरती अवलंबून आहे, शेतीवरती अवलंबून आहे. म्हणजेच काय, इकॉनॉमीमध्ये 23% वाटा कृषीचा आणि 68% जनता ही शेतीवरती त्या ठिकाणी उदरनिर्वाहासाठी अवलंबून आहे. आणि मग सिंधू पाण्यावरती पाकिस्तानची मोठ्या प्रमाणावरती शेती अवलंबून आहे. त्यामुळे जर हे पाणी जर का अडवलं गेलं तर त्याचा परिणाम हा कृषी क्षेत्रावरती आणि त्याचबरोबर अर्थव्यवस्थेवरती होऊ शकतो. विशेषतः ग्रामीण पाकिस्तानचा जर विचार केला तर तिथं हा प्रभाव जो आहे तर तो जास्त होऊ शकतो. राईट. सो ऑलरेडी पाकिस्तानमध्ये भूजल पातळी कमी होत चाललेली आहे. ऑलरेडी ते डेप्थ मध्ये पण त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यात जर का अशा प्रकारे पाण्याची अडवणूक झाली तर त्यांच्या इकॉनॉमीवरती गंभीर परिणाम जो आहे तर तो होऊ शकतो. राईट. आता भारताच्या निर्णयाचा नेमका अर्थ काय, भारत पाणी प्रवाहाविषयीची आकडेवारी पाकिस्तानला देणं तातडीनं थांबवू शकतं. हे सर्वात महत्वाचं आहे. जसं की आपल्याला डोकलामच्या बाबतीमध्ये लक्षात येईल की हेच बाब जी आहे तर ती आपल्यासोबत चायनानं केलेली होती की हायड्रोलॉजिकल डेटाचं एक्सचेंज जे करायला पाहिजे सो दॅट तो देश जो आहे तर तो आपत्ती व्यवस्थापनाबद्दल काही पावलं उचलू शकतो किंवा डिसिजन घेऊ शकतो. तर तशा प्रकारचा हायड्रोलॉजिकल डेटा जो आहे तर तो देणं आता भारताला मॅन्डेटरी असणार नाही हा करार अबेन्स मध्ये गेल्यामुळे. सेकंड पॉइंट आहे, सिंधू आणि तिच्या उपनद्यांच्या वापरावर कोणतेही निर्बंध त्या ठिकाणी राहणार नाहीत. तसेच सिंधू, झेलम आणि चिनाब या पश्चिमेकडच्या नद्यांवरतीही भारत येत्या काही काळात धरणासारखे जलसाठे उभारू शकतो. राईट. म्हणूनच म्हटलं गेलं की जरी अबेन्स मध्ये असला तरी देखील आपल्याकडे तशी यंत्रणा पाहिजे. आपल्याकडे या पश्चिम वाहिनी असणाऱ्या किंवा पश्चिमेकडच्या असणाऱ्या ज्या नद्या आहेत तर त्या नद्यांवरती धरणं बांधली पाहिजेत सो दॅट ते पाणी आपल्याला अडवता येऊ शकेल. राईट. सध्या जम्मू आणि काश्मीरमध्ये झेलम नदीची उपनदी असलेल्या किशनगंगा नदीवरती किशनगंगा हायड्रो इलेक्ट्रिक प्रोजेक्ट आहे बघा, किशनगंगा, ह्याच्यावरून पण बऱ्याच वेळा वाद चालू होता. आणि चिनाब नदीवरती रॅटल हायड्रो पॉवर प्रोजेक्ट आहे. सो या दोन जलविद्युत प्रकल्पांचं बांधकाम जे आहे तर ते सुरू आहे. आणि मग हे बांधकाम चालू असताना वेळोवेळी पाकिस्तानचे ऑफिशियल्स नेमकं इथं डेव्हलपमेंट काय करतायत, परमनंटली पाणी अडवण्याची योजना आहे का तर ह्याच्यासाठी इन्स्पेक्शन करत असतात.
पण हे इन्स्पेक्शन किंवा अशा प्रकारच्या पाकिस्तानी ऑफिशियलच्या भेटी आता हा करार अबेयन्स मध्ये असल्यामुळं भारत नाकारू शकतो. राईट, एकतर्फी करारबंदी अशक्य आहे असं त्या ठिकाणी म्हटलं गेलेलं आहे, कारण याच्यामध्ये वर्ल्ड बँकेचा हस्तक्षेप जो आहे तर तो झाला पाहिजे, पण तरी देखील आपण अबेयन्स मध्ये त्या ठिकाणी ही ट्रीटी ठेवलेली आहे. त्याच्यानंतर बघा, भारत आणि ब्रिटन यांच्यामध्ये ऐतिहासिक व्यापार करार 6 मे 2025 रोजी दुहेरी योगदान करारासह ऐतिहासिक मुक्त व्यापार करारावरती भारत आणि ब्रिटन फ्री ट्रेड अग्रीमेंट वरती स्वाक्षरी जी आहे तर ती करण्यात आलेली दिसते. सो भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे पंतप्रधान कीर स्टारमर यांच्यात हा करार जो आहे तर तो दूरध्वनीवरून संभाषणाद्वारे करण्यात आला. हा व्यापार करार युरोपीय महासंघातून बाहेर पडल्यानंतर ब्रिटनने केलेला सर्वात मोठा व्यापार करार ठरलेला आहे. बघा, काही स्टेटमेंट असे असतात की जी तुम्हाला हिंट देतात की ह्याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. आता जेव्हा ब्रिटन युरोपियन युनियन मधनं बाहेर पडलं त्याला काय म्हटलं जातं? ब्रेक्झिट म्हटलं जातं ना. ब्रिटनची युरोपियन युनियन मधून एक्झिट, त्याला ब्रेक्झिट म्हटलं जातं. हे जेव्हा झालं तेव्हा अनेक प्रश्न आयोगानं त्या ठिकाणी विचारलेले होते बघा. राईट, आता युरोपियन युनियन मधनं बाहेर पडल्यानंतर कुठल्या तरी देशाबरोबर सर्वात मोठा फ्री ट्रेड अग्रीमेंट जर केलं असेल ब्रिटननं तर ते भारताबरोबर 2025 मध्ये केले. त्यामुळे ह्या कराराला महत्व त्या ठिकाणी आहे. सो भारत आणि ब्रिटननं दुहेरी योगदान करारासह महत्वाकांक्षी आणि परस्पर फायदेशीर असा मुक्त व्यापार करार पूर्ण केलेला आहे. हे महत्वाचे करार दोन्ही देशांदरम्यानची व्यापक धोरणात्मक भागीदारी आणखी मजबूत करतील आणि दोन्ही देशांमध्ये गुंतवणूक, व्यापार, विकास, रोजगार निर्मिती आणि नवोपक्रमांना त्यामुळे चालना मिळू शकेल. पण लक्षात ठेवा, एवढ्या मोठ्या प्रमाणामध्ये फ्री ट्रेड अग्रीमेंट्स जी आहेत तर ती करण्यात आलेली आहेत. आजकाल तुम्ही डोनाल्ड ट्रम्प आणि टॅरिफ राजबद्दल खूप जास्त ऐकत असाल, तर त्याच्यामध्ये कुठेतरी हे अशा प्रकारचे फ्री ट्रेड अग्रीमेंट्स होत आहेत. तर हे महत्वपूर्ण इकॉनॉमीच्या दृष्टिकोनातून त्या ठिकाणी आहे. राईट, जर्मनीच्या चान्सेलर पदी मर्ज यांची निवड. आता मी ह्या सगळ्या गोष्टींना आहे ना थोडस असं एका वेगळ्या दुर्बिणीतनं बघायचा प्रयत्न करतो बरं का. म्हणजे आंतरराष्ट्रीय स्तरावरती होणाऱ्या नियुक्त्या किंवा सत्ता बदल लक्षात ठेवायचे का? येस, डेफिनेटली. जर्मनीचा ना आपला काही संदर्भ आहे का? येस, डेफिनेटली. आपण मागच्या काही सेशन मध्ये बघितलेलं आहे की जर्मनीमध्ये मनुष्यबळ प्रोव्हाइड करण्याचं काम महाराष्ट्र शासन त्या ठिकाणी करणार आहे आणि त्याच्यासाठी महाराष्ट्र शासनाचा जर्मनीतल्या एका शहराबरोबर त्या ठिकाणी करार पण झालेला आहे. राईट, आता जपान असेल, जर्मनी असेल, ब्राझील असेल, ऑस्ट्रेलिया असेल, फॉर दॅट मॅटर चायना असेल, भारताचे शेजारील राष्ट्र असतील, ब्रिटन असेल किंवा अमेरिका असेल, तर तुम्ही म्हणाल इथले सत्ता बदल इम्पॉर्टंटच आहेत. पण मला इथं तुमचं लक्ष वेधायचं आहे ते म्हणजे कंबाईन ग्रुप बीच्या मेन्स मध्ये विचारलेल्या प्रश्नाकडं 2024च्या. तर त्याच्यामध्ये त्यांनी घानाचे राष्ट्राध्यक्ष बदलले तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला. म्हणून मला असं म्हणायचंय की इथं पण आपल्याला जर्मनीचे चान्सलर बदललेले आहेत तर त्यांच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. बघा, जर्मनीच्या संसदेमध्ये दुसऱ्यांदा मतदान झाल्यानंतर फ्रेडरिक मर्ज यांची चान्सेलर पदी निवड झाली. पहिल्या फेरीमध्ये त्यांचा पराभव झालेला होता आणि दुसऱ्या फेरीमध्ये त्या फेरीमध्ये त्यांना 630 पैकी 325 मतं मिळाली. सो जर्मनीच्या इतिहासामध्ये आतापर्यंत कुठल्याच चान्सेलरला पहिल्या फेरीमध्ये पराभवाचा सामना करण्यात लागलेला नाही. राईट, सो त्यामुळं ही जी फ्रेडरिक मर्ज यांची नियुक्ती आहे तर ती त्या ठिकाणी महत्वाची ठरते. नेक्स्ट, पुढचा मुद्दा, पोप लिओ 14वे सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू. आता पोप यांचं निधन झालं असं आपण त्या ठिकाणी बघितलेलं होतं. सो आता निधनानंतरची ती प्रक्रिया पोप निवडायची ती पण आपण बघितलेली होती. सो आता फायनली 267वे कार्डिनल रॉबर्ट प्रिव्होस्ट, बघा नाव लक्षात ठेवा, त्याच्यावरती विचारलं जाऊ शकतं. कार्डिनल रॉबर्ट प्रिव्होस्ट यांची 267वी पोप म्हणून निवड झाली आणि त्यांनी पोप लिओ 14वे हे नाव धारण केलेलं आहे. राईट, सो अमेरिकेत जन्माला आलेले ते पहिलेच सर्वोच्च ख्रिस्ती धर्मगुरू ठरलेले आहेत. आलं का इथं? नियुक्ती तर आहेच पण प्रथम घडणारी घटना ही पण आलेली दिसते. राईट, सो ख्रिस्ती धर्मगुरूंच्या बाबतीमध्ये अमेरिकेत जन्माला आलेले पहिले ख्रिस्ती धर्मगुरू म्हणून त्यांना बघता येऊ शकते. पोप फ्रान्सिस यांचं निधन झालं
आणि त्याच्यानंतर व्हॅटिकन सिटीनं सिस्टीन चॅपलमध्ये कॉन्क्लेव्ह नावानं ओळखली जाणारी ही गुप्त निवडणूक त्या ठिकाणी झाली. चॅपलवर उभारलेल्या तात्पुरत्या धुरंड्यांमधून पांढरा धूर येताच सेंट पीटर स्क्वेअर मध्ये उपस्थित असलेल्या हजारो भाविकांनी जल्लोष केला. सो ही जी आहे तर ती पोप निवडीची त्या ठिकाणी त्यांची ट्रॅडिशनल मेथड त्या ठिकाणी आहे. राईट. त्यांचा जन्म अमेरिकेतल्या इलिओनिस प्रांतामध्ये शिकागो शहरामध्ये झालेला आहे. त्याचबरोबर त्यांचं तरुण वयापासून रोम मध्ये वास्तव्य राहिलेलं आहे. अनेक वर्ष त्यांनी दक्षिण अमेरिकेतल्या पेरू या देशात धर्म प्रसाराचं काम केलेलं आहे. 2014 ते 2023 या काळामध्ये ते पेरू मधल्या चिक्लायो या शहराचे बिशप त्या ठिकाणी होते. 2023 मध्ये पोप फ्रान्सिस यांनी त्यांना व्हॅटिकन सिटीमध्ये महत्वाची जबाबदारी दिलेली होती आणि आता ते फायनली 267वे पोप झालेले आहेत. पोप लिओ 14वे असं त्यांनी नाव धारण केलेलं आहे. बघा, फॅक्च्युअल डिटेल्स इम्पॉर्टंट त्या ठिकाणी आहे. भारत शिखर परिषद कुठं पार पडली हो? तेलंगणामध्ये. 100 देशांमधले 450हून अधिक प्रतिनिधी या परिषदेसाठी उपस्थित त्या ठिकाणी होते. 25 आणि 26 एप्रिल 2025 रोजी हैदराबाद आंतरराष्ट्रीय कॉन्क्लेव्ह सेंटर मध्ये ही परिषद त्या ठिकाणी पार पडली. सो अलिप्त राष्ट्रगट चळवळीच्या दृष्टिकोनातून म्हणजे नॉन अलाइंड मुवमेंट नाम जे आहे तर त्याच्या दृष्टिकोनातून ती 70व्या वर्षात पदार्पण करते. तर त्या निमित्ताने या परिषदेचं आयोजन करण्यात आलेलं होतं. राईट. नेक्स्ट, विक्टिम्स ऑफ टेररिझम ऍडव्होकसी नेटवर्क VOTAN विक्टिम्स ऑफ टेररिझम ऍडव्होकसी नेटवर्क. बघा, संयुक्त राष्ट्राच्या दहशतवाद विरोधी कार्यालयानं म्हणजे UNOCT राईट अलीकडे जगभरातील दहशतवादाच्या बळी आणि वाचलेल्याला पाठिंबा देण्यासाठी विक्टिम्स ऑफ टेररिझम ऍडव्होकसी नेटवर्क सुरू केलेलं आहे. हे वोटान हे स्पेन आणि इराक यांच्या संयुक्त अध्यक्षतेखाली दहशतवादाच्या मित्रांच्या गटाच्या प्रयत्नांचे परिणाम त्या ठिकाणी आहे. दहशतवाद विरोधी जे मित्रगट एकत्र आलेले आहेत तर त्याचा परिणाम बघू शकतो आपण. जे दहशतवादामुळे पीडित आहेत तर त्यांच्या हक्कांचं रक्षण करण्यासाठी 6 वर्षापूर्वी स्थापन करण्यात आलेलं होतं विक्टिम्स ऑफ टेररिझम ऍडव्होकसी नेटवर्क. हे जागतिक नेटवर्क 2022च्या दहशतवादाच्या बळींवर संयुक्त राष्ट्राच्या जागतिक काँग्रेसचा एक प्रमुख आउटकम म्हणून त्या ठिकाणी बघण्यात येत आहे. सो पीडितांना न्याय मिळाला पाहिजे, त्याचबरोबर एक टेररिझमला विरोध झाला पाहिजे ह्याच्यासाठी हा फोरम जो आहे तर तो काम करताना त्या ठिकाणी दिसतोय. राईट. त्याच्यानंतर बघा, राजकीय आणि घटनात्मक घडामोडी आपण तोच सिक्वेन्स फॉलो करतो. म्हणजे आंतरराष्ट्रीय झाल्यानंतर आता पुढचं काय आहे? राजकीय आणि घटनात्मक घडामोडी. आता मागं मी बोलता बोलता बऱ्याचदा तुम्हाला लेक्चरला सांगितलेलं होतं की न्यूजपेपरमध्ये काही गोष्टी अशा येत असतात की ज्या गोष्टी कदाचित आपल्या इतिहासाच्या पुस्तकामधून किंवा आपले जे GS ची पुस्तक आहेत तर त्यामधून सुटतात आणि ऍडिशनल इन्फॉर्मेशन म्हणून पुढे येतात. तर तशीच एक न्यूज आहे इथं. ही न्यूज महत्वाची आहे त्यामुळे मी ती डिटेल घेणार आहे. न्यूज मध्ये खूप जास्त फॅक्च्युअल गोष्टींचा भरणा त्या ठिकाणी आहे आणि मी तुम्हाला गॅरंटेड सांगतो की याच्यामुळे नक्कीच तुम्ही जी हिस्ट्री वाचलेली आहे तर त्याच्यामध्ये व्हॅल्यू ऍडिशन पॉइंट्स त्या ठिकाणी मिळतील. राईट. आता मुद्दा असा होता की लोकसत्ता पेपर वाचत असताना मला असं लक्षात आलं की एक पुस्तक प्रकाशित झालेलं आहे आणि त्या पुस्तकांमध्ये संविधान सभेमध्ये असणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत किंवा संविधानाचा पाया रचणाऱ्या ज्या स्त्रिया आहेत तर त्यांच्या अनुषंगानं ते पुस्तक कंपाईल करण्यात आलेलं आहे. तर आता इथं मला असं वाटलं की त्या पुस्तकाच्या अनुषंगानं ते जे आर्टिकल आलेलं आहे तर त्या आर्टिकलमध्ये जी त्या वेगवेगळ्या संविधानाच्या पाया रचणाऱ्या स्त्रियांची इन्फॉर्मेशन दिलेली आहे, या स्त्रियांचा सहभाग स्वातंत्र्य चळवळीमध्ये होता, या स्त्रियांचा सहभाग हा त्या ठिकाणी संविधान निर्मिती प्रक्रियेमध्ये होता, त्यामुळे कदाचित प्रश्न विचारला जाऊ शकेल. म्हणजे राज्यसेवा किंवा कंबाईनच्या प्रिलिमच्या दृष्टिकोनातून हे इम्पॉर्टंट आहेच, कंबाईन मेन्सच्या दृष्टिकोनातून पण इम्पॉर्टंट आहे, पण राज्यसेवा डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्नची जी तयारी करतायत तर त्यांच्या दृष्टिकोनातून जर आपण विचार केला तर मला असं वाटतंय मेन्सला आन्सर रायटिंगसाठी पण हे इम्पॉर्टंट ठरू शकतं. कसं काय? तर ह्याच्या मागचं कारण सर्वात महत्वाचं आहे ते म्हणजे या ज्या स्त्रिया आहेत तर त्यामुळं वेगवेगळ्या स्वातंत्र्य चळवळीमध्ये स्त्रियांचं योगदान हा एक पॉइंट आपला मेन्सचा आहे तर तिथं पण तुम्हाला फायदा याचा होऊ शकतो. राईट. सो जगातील सर्वोत्कृष्ट राज्यघटनांपैकी एक भारताची राज्यघटना आहे आणि या भारताच्या राज्यघटना निर्मिती प्रक्रियेमध्ये
घटना समितीमध्ये जे 299 सभासद होते तर त्यापैकी 15 महिलांचा त्याच्यामध्ये समावेश होता, राईट. आणि मग 15 महिलांपैकी लीला रॉय आणि मालती चौधरी यांनी राजीनामा दिल्यानंतर महिला सभासदांची संख्या ही 13 इतकी झालेली होती. बघा, तुम्हाला पॉलिटीमध्ये पण घटना निर्मिती प्रक्रिया नावाचा मुद्दा आहे, तर त्या अनुषंगाने जरी लक्षात घेतलं तरी कोणी घटना समितीतून राजीनामा दिलेला होता आणि त्याच्यानंतर संख्या किती झाली हे 2 पॉइंट मिळतील. सो लीला रॉय आणि मालती चौधरी यांनी राजीनामा दिलाय. ओरिजिनली किती होती? 15 सदस्य संख्या होती, नंतर किती झाली? 13 त्या ठिकाणी झाली, राईट. अँजेलिका अरिबाम आणि आकाश सत्यवाली यांच्या द 15 द लाईव्ह अँड टाइम्स ऑफ द विमेन इन इंडियाज कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली या पुस्तकात या पहिल्या 15 महिलांबाबत सविस्तर माहिती देण्यात आलेली आहे. आता मी ज्या पुस्तकाचा उल्लेख ही न्यूज सुरू करताना केलेला होता तर ते हे पुस्तक आहे. कुठलं? द 15 द लाईव्ह अँड टाइम्स ऑफ द विमेन इन इंडियाज कॉन्स्टिट्युएंट असेंब्ली. हे पुस्तक कोणी लिहिलेलं आहे? बघा, चर्चेत असणाऱ्या पुस्तकांवरती प्रश्न येतात. शशी थरूर यांच्यावरती प्रश्न आलेला आहे. हे पुस्तक अँजेलिका अरिबाम आणि आकाश सत्यवाली यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे. म्हणजे पुस्तकावरती प्रश्न येऊ शकतो आणि पुस्तकातला कॉन्टेंट मी देत नाहीये. मी इथं काय देतोय? फक्त त्याचा स्टॅटिकशी संदर्भ आहे म्हणून तो त्या ठिकाणी देतोय. सो आपल्याला काय करायचंय आता? जवळपास या सगळ्या महिला ज्या आहेत तर त्यांच्यावरती डिस्कशन करायचंय. त्यांच्यातले जे महत्वाचे पॉइंट्स मला त्या आर्टिकल मधले वाटले तर ते पॉइंट्स मी इथं अधोरेखित करण्याचा प्रयत्न केलाय आणि ते आपण आता बघण्याचा प्रयत्न करूया. बघा, पहिल्या महिला आहेत दुर्गाबाई देशमुख. आता मी तुम्हाला विथ एक्झाम्पल देऊन सांगतो की तुम्ही फक्त सेन्स करा की याच्या आधी हिस्ट्रीला विचारलेले PYQ कसे होते. हिस्ट्री PYQ, किंवा वाटलंच तर तुम्ही PYQचं पुस्तक घेऊन बसा आणि त्यातले हिस्ट्रीतले असे काही PYQ चाळा जे व्यक्तिनिष्ठ स्वरूपात विचारलेले होते आणि तुम्हाला सेन्स होईल की बरोबर इथं दिलेल्या माहितीवरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. साधं सिंपल लोकसत्ताचं आर्टिकल आहे, राईट. त्याच्यावरती काय मी बाकी रिसर्च केलेला आहे किंवा कुठेतरी दुर्गाबाई देशमुख यांच्याबद्दल किंवा राजकुमारी अमृत कौर यांच्याबद्दल माहिती शोधलेली आहे हिस्ट्रीच्या पुस्तकातून, असं नाही, राईट. फक्त इथं एक गोष्ट समजून घ्या, मी जे सातत्याने म्हणत असतो लिंकिंग डायनामिक GS विथ द स्टॅटिक GS, तर ते इथं आपल्याला करायचंय आणि आपल्याला मार्क जास्तीत जास्त फेच करायचे आहेत विद्यार्थी मित्र. बघा, गांधी काकीनाडा इथं आले असताना दुर्गाबाईंनी महिलांची सभा आयोजित केली. त्या महिलांनी स्वातंत्र्य आंदोलनासाठी 25,000 रुपये दिले. झाला का इथं प्रश्न क्रिएट? काय पहिला प्रश्न, गांधीजी काकीनाडा येथे आलेले असताना महिलांची सभा आयोजित कोणी केलेली होती? इथं दरवेळी ते सरोजिनी नायडू असंच ऑप्शन देणार बरं का आणि आपल्याला कन्फ्युज करण्याचा प्रयत्न करणार. किंवा गांधी काकीनाडा येथे आलेले असताना स्वातंत्र्यासाठी 25,000 रुपयाची मदत महिलांनी केलेली होती. या महिलांचं नेतृत्व खालीलपैकी कोणी केलेलं होतं? सो दुर्गाबाई देशमुख. पुढे बघा, पुढचा मुद्दा, काकीनाडाच्या मुख्य सभेत गांधीजींच्या हिंदी भाषणाचा अनुवाद दुर्गाबाई तात्काळ करत होत्या. दक्षिण भारतामध्ये मिठाचा सत्याग्रहात त्यांचा पुढाकार त्या ठिकाणी होता, राईट. नेक्स्ट बघा, 1946 मध्ये घटना समितीत त्या निवडून आल्या. दुर्गाबाईंनी व्यक्तिगत स्तरावर आणि इतरांबरोबर मिळून अशा 750हून अधिक दुरुस्त्या सुचवलेल्या होत्या. राज्यसभेच्या सभासदासाठी किमान वय 35 ऐवजी 30 करण्याचे श्रेय हे दुर्गाबाई देशमुख यांना जाते. म्हणजे थोडक्यात काय, ही जी अमेंडमेंट आहे की राज्यसभा सदस्यत्वासाठी वय हे 35 ऐवजी 30 असावं, ही एक महत्वाची शिफारस त्यांनी केलेली होती. याच्यातून असं लक्षात येते की या ज्या महिला संविधान सभेमध्ये होत्या या फक्त नावाला नव्हत्या तर त्या कंट्रीब्यूट पण त्याच्यामध्ये करत त्या ठिकाणी होत्या, राईट. चला पुढे जाऊयात. म्हणून म्हटलं की थोडं फॅक्च्युअली समजून घ्या आणि दुसरी गोष्ट, यातल्या प्रत्येक लाईन मध्ये प्रत्येक ओळीमध्ये कंटेंट त्या ठिकाणी दडलेला आहे. म्हणून म्हटलं की मी हे डिटेल त्या ठिकाणी घेणार आहे. अगदी कट शॉर्ट वाचून घ्या असं नाही, कारण ह्याच्यातनं हिस्ट्रीमध्ये डेफिनेटली क्वेश्चन त्या ठिकाणी रिफ्लेक्ट होणार आहेत, राईट. पुस्तक रिसेंटलीच पब्लिश झालेलं आहे. राजकुमारी अमृत कौर 1930 मध्ये मुंबईमध्ये मिठाच्या सत्याग्रहात त्यांना अटक झाली, राईट. मग पुढचा प्रश्न कसा, खालीलपैकी कोणत्या महिला सदस्याला किंवा कोणत्या महिलेला, राईट, किंवा खालीलपैकी कोणाला
मुंबईमध्ये मिठाच्या सत्याग्रहामध्ये 1930 मध्ये अटक झाली. 1934 पासून सेवाग्राम आश्रमामध्ये त्या राहू लागलेल्या आहेत. 1937 मध्ये वायव्य सरहद्द प्रांतातील पश्तून लोकांवर करण्यात आलेल्या अत्याचाराच्या विरोधामध्ये त्या सक्रिय होत्या. त्यांच्यावर ब्रिटिशांनी देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला. स्वतंत्र भारताच्या मंत्रिमंडळामध्ये त्या आरोग्य मंत्री त्या ठिकाणी होत्या. एम्स, ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस, तर त्याची आखणी देखील या राजकुमारी अमृत कौर यांनीच त्या ठिकाणी केलेली होती. म्हणजे बघा, लक्षात घेण्याचा प्रयत्न करा. एम्सची आखणी त्यांनी केलेली होती. दुसरी गोष्ट, स्वतंत्र भारताच्या पहिल्या महिला आरोग्य मंत्री पण त्या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर खैबर पख्तून प्रांतामध्ये, वायव्य सरहद्द प्रांतातील पख्तून लोकांवरती जो अत्याचार झाला त्याच्या विरुद्ध लढा उभा केलेला होता. त्याचबरोबर मुंबईमध्ये मिठाच्या सत्याग्रहात 1930 मध्ये अटक पण त्या ठिकाणी झालेली होती. त्याच्यानंतर हंसा मेहता यांचं कंट्रीब्युशन आपण बऱ्याचदा बघत असतो बघा. हंसा मेहता, राईट, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स अँड पॉलिटिकल सायन्स, लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स, डॉक्टर आंबेडकर यांचा रेफरन्स आपण बऱ्याचदा घेतो. तर त्या लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स अँड पॉलिटिक्स मधून त्या पत्रकारितेचा अभ्यास त्यांनी केलेला होता आणि त्याच्यानंतर त्यांची सरोजिनी नायडू यांच्याशी भेट भारतामध्ये झाली. 1947 मध्ये संयुक्त राष्ट्राच्या मानवाधिकार आयोगाने मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनाम्याचा मसुदा मांडला, राईट. आता 1946 मध्ये याच्यासाठी एक समिती गठीत करण्यात आलेली होती. कोणाच्या अध्यक्षतेखाली? एलिनॉर रुझवेल्ट यांच्या अध्यक्षतेखाली. आणि बऱ्याचदा हे आपण बघितलं पण असेल, कारण मी जेव्हा जागतिक मानवी हक्क दिन 10 डिसेंबर हे सांगतो तर तेव्हा हा रेफरन्स त्या ठिकाणी हंसा मेहता यांचा देतच असतो. 1948 साली हा युनिव्हर्सल डिक्लेरेशन ऑफ ह्युमन राईट्स किंवा संयुक्त राष्ट्राचा मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा किंवा वैश्विक जाहीरनामा स्वीकारण्यात आला. याच्यामध्ये एकूण 30 कलम त्या ठिकाणी आहेत. जुन्या पॅटर्न वाल्यांना माहित असेल कदाचित की HRD मधला पहिला चॅप्टर जो HR मधला होता तर तो UDHR मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा हाच होता. आता हा मानवी हक्कांचा वैश्विक जाहीरनामा तयार करण्यासाठी सगळ्या देशांचे प्रतिनिधी तिकडे होते. तर त्याच्यामध्ये भारत जरी स्वतंत्र नसला तरी ब्रिटिश इंडियाचा भाग म्हणून हंसा मेहता ह्या त्या समितीमध्ये होत्या, ज्या समितीच्या अध्यक्षा एलिनॉर रुझवेल्ट होत्या. आणि हा मानवी हक्कांचा जागतिक जाहीरनामा 10 डिसेंबर 1948 ला त्या ठिकाणी तो लागू झाला. म्हणून 10 डिसेंबर हा मानवी हक्क दिन म्हणून, जागतिक मानवी हक्क दिन म्हणून साजरा केला जातो. सांगायचा मुद्दा असा आहे की याचं पहिलं कलम आहे तर त्याच्यात टेक्स्ट होतं त्या कलमाचं, ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल. प्रत्येक पुरुष जन्मतः स्वतंत्र आहे आणि त्यांना समान अधिकार आहेत. पण ऑल मेन हा शब्द तुम्ही वापरताय म्हणजे तुम्ही इथं कुठेतरी मानवी हक्कांबद्दल बोलत असताना डिस्क्रिमिनेटरी ठरताय. म्हणून हंसा मेहता यांनी याला विरोध केला आणि हंसा मेहता यांनी ऑल मेन आर बॉर्न फ्री अँड इक्वल याच्या ऐवजी ऑल ह्युमन बीइंग्स आर बॉर्न फ्री अँड इक्वल अशी दुरुस्ती त्या ठिकाणी सुचवली आणि त्या दुरुस्तीचा सन्मान करण्यात आला, तो बदल करण्यात आला. आजही मानवी हक्कांच्या जागतिक जाहीरनाम्याचं पहिलं कलम हे ऑल ह्युमन बीइंग्स आर बॉर्न फ्री अँड इक्वल अशा स्वरूपाचं आहे. तर ती दुरुस्ती, त्याचं श्रेय हंसा मेहता यांना त्या ठिकाणी जातं. त्यानंतर पुढच्या व्यक्ती आहेत अम्मू स्वामीनाथन. बघा, मताधिकार सार्वत्रिकच असला पाहिजे, अस्पृश्यता आणि बालविवाहावरती बंदी असली पाहिजे, हे मुद्दे घटना समितीमध्ये कुणी मांडले तर अम्मू स्वामीनाथन यांनी. त्याच्यानंतर आझाद हिंद फौजेच्या कॅप्टन लक्ष्मी सेहगल आणि प्रसिद्ध नर्तिका मृणालिनी, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पत्नी, या त्यांच्या मुली, हे लक्षात घ्या. म्हणजे अम्मू स्वामीनाथन यांची एक मुलगी कोण आहे? कॅप्टन लक्ष्मी सेहगल, त्या आझाद हिंद सेनेमध्ये त्या ठिकाणी होत्या. आणि मृणालिनी साराभाई, डॉक्टर विक्रम साराभाई यांच्या पत्नी, तर त्या पण अम्मू स्वामीनाथन यांची मुलगी होत्या, राईट. नेक्स्ट पुढच्या ॲनी मस्केरिन. बघा, त्रावणकोर इथल्या कॅथलिक कुटुंबामध्ये ॲनी मस्केरिन यांचा जन्म झाला. हिस्ट्री आणि इकॉनॉमिक्स मध्ये MA त्यांनी केलं. 23 वर्षाच्या असताना 1925 मध्ये सिलोन म्हणजेच आत्ताच्या श्रीलंकेमधल्या महाविद्यालयात प्राध्यापिका म्हणून त्या लागल्या. त्रावणकोरच्या महाराणी सेतुलक्ष्मी यांनी 1927 मध्ये मुलींसाठी कायद्याचा अभ्यास सुरू केला. तेव्हा
कायद्याची पदवी घेण्यासाठी त्या परत त्रावणकोरमध्ये आल्या. त्रावणकोर संस्थानाच्या विलिनीकरणाच्या मागणीसाठी झालेल्या आंदोलनामध्ये त्यांची महत्वाची भूमिका होती. त्रावणकोर विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून डिसेंबर 1948 ला घटना समितीच्या सभासदपदी त्यांनी शपथ घेतली. सो बघा, कदाचित असं पण विचारू शकतील की त्रावणकोर विधानसभेच्या प्रतिनिधी म्हणून घटना समितीमध्ये कोण प्रतिनिधी त्या ठिकाणी होतं? ॲनी मस्केरिन, राईट. नंतर त्यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला. अपक्ष म्हणून थिरुअनंतपुरम इथून 1952च्या निवडणुकीमध्ये विजय मिळवलेला होता, राईट. त्याच्यानंतर बघा, बेगम कुदसिया एजाज रसूल, बघा पंजाबच्या ऐतिहासिक मलेरकोटला या राजघराण्यामध्ये किंवा इथल्या राजघराण्यामध्ये त्यांचा जन्म झालेला होता. कुदसिया या मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी होत्या आणि घटना समितीमध्ये निवडून गेलेल्या असल्या तरी त्या स्वतंत्र मतदारसंघांच्या विरोधात त्या ठिकाणी होत्या. तो हे सर्वात जास्त महत्वाचं आहे. त्यांचे पती रसूल मुस्लिम हे 1937 मध्ये लीगचे संयुक्त प्रांताचे सचिव होते. कुदसिया आणि रसूल यांची पाश्चात्य राहणी लीग मधील अनेकांना खटकत असे, राईट, कारण लीग जरा थोडीशी कॉन्झर्वेटिव्ह नेचरची आपल्याला दिसते. फाळणीनंतरही रसूल दाम्पत्य भारतातच राहिले, हे विशेष आहे. मुस्लिम लीगच्या प्रतिनिधी होत्या, राईट, तरी त्यांनी स्वतंत्र मतदारसंघांना विरोध केला, जी मुस्लिम लीगची मागणी होती. आणि दुसरी गोष्ट, फाळणीनंतर त्या भारतातच राहिल्या. 1950 मध्ये कुदसिया काँग्रेसच्या तिकिटावरती राज्यसभेवरती निवडून गेलेल्या होत्या, राईट. त्याच्यानंतर दाक्षायणी वेलायुधन, म्हणून मी तुम्हाला मगाशीच म्हटलं की तुम्हाला अशी काही इन्फॉर्मेशन मिळणार आहे की जी इन्फॉर्मेशन तुम्ही बुक मध्ये वाचलेली नाही, राईट. ह्याचा अर्थ मी असा क्लेम नाही करत की ही मी कुठनं तरी कलेक्ट करून आणलेली आहे, पण मला हे आर्टिकल खूप जास्त रिलेव्हंट वाटलं की ह्याच्यावरती ऑब्जेक्टिव्हली क्वेश्चन विचारले जाऊ शकतात. बघा, दाक्षायणी वेलायुधन घटना समितीमध्ये एकमेव दलित महिला. व्हेरी 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 इम्पॉर्टंट प्रश्न विचारला जाऊ शकतो. घटना समितीतील एकमेव दलित महिला व्यक्ती खालीलपैकी कोण? तो दाक्षायणी वेलायुधन. महात्मा गांधींच्या अनुयायी होत्या. 5 वर्षांहून अधिक काळ शिक्षक म्हणून काम केल्यानंतर सप्टेंबर 1940 मध्ये सेवाग्राम आश्रमामध्ये वेलायुधन यांच्याशी त्यांचा विवाह झाला. 1952 मध्ये वेलायुधन लोकसभेमध्ये निवडून आले. भारताचे पहिले दलित राष्ट्रपती KR नारायणन यांचे ते काका त्या ठिकाणी होते. घटना समितीमध्ये दलितांच्या परिस्थितीबद्दल त्यांनी 19 डिसेंबर 1946 मध्ये पहिल्या भाषणामध्ये सविस्तर मांडणी केली आणि जातमुक्त समाज अस्तित्वात यावा अशी आशा त्यांनी व्यक्त केलेली होती. या स्वतंत्र मतदारसंघाच्या विरोधात होत्या या पण. त्याच्यानंतर जातीवाद, अस्पृश्यता, हिंदू मुस्लिम यांसारख्या विषयांवरती त्यांची मतं जी आहेत तर ती परखड होती. म्हणजे इक्वॅलिटीला फोकस करणाऱ्या, जातीवादाला विरोध करणाऱ्या, त्याचबरोबर जो काही अस्पृश्यता आहे तर त्याला विरोध करणाऱ्या अशा दाक्षायणी वेलायुधन. त्याच्यानंतर कमला चौधरी आपण बघितलं यस 1930 पासून असहकार आंदोलनामध्ये पुढे होत्या. संयुक्त प्रांतातून घटना समितीत निवडून आलेल्या होत्या आणि हिंदू कोड बिलाच्या बाजूने त्यांनी मत व्यक्त केलेलं होतं. लीला रॉय, त्याच्यानंतर लीला आणि त्यांचे पती अनिल हे सुभाषचंद्र बोस यांच्या विचारांनी प्रेरित होते. 1931 मध्ये ढाका मॅजिस्ट्रेटच्या हत्येबद्दल त्यांना अटक झालेली होती. सो प्रश्न विचारला जाऊ शकतो, 1931 मध्ये ढाक्याच्या मॅजिस्ट्रेटच्या हत्येबद्दल खालीलपैकी कोणाला अटक करण्यात आलेली होती? लीला रॉय. जयश्री नावाचं मासिक त्यांनी दीर्घकाळ चालवलेलं होतं. नेताजींच्या पक्षाचं मुखपत्र फॉरवर्ड ब्लॉकचं संपादन देखील त्या करत होत्या. सो पुढचा प्रश्न काय? नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या पक्षाचं मुखपत्र फॉरवर्ड ब्लॉकचं संपादन खालीलपैकी कोण करत होतं? लीला रॉय. लक्षात ठेवायचं आहे. जवाहरलाल नेहरूंसह झालेल्या बैठकीत जेव्हा त्यांच्या लक्षात आलं की आता फाळणीला पर्याय नाही, तेव्हा त्यांनी घटना समितीतून राजीनामा त्या ठिकाणी दिलेला होता. दंगलग्रस्त नौखालीत जाऊन मदत आणि पुनर्वसनाच्या कामाची सुरुवात केली. म्हणजे जसं आपण म्हणतोय की गांधीजी त्यावेळी नौखालीमध्ये त्या ठिकाणी होते, तर त्याचबरोबर लीला रॉय या पण तिथं मदत आणि पुनर्वसनामध्ये त्या ठिकाणी होत्या. त्याचबरोबर फाळणी अपरिहार्य आहे म्हणून त्यांनी घटना समितीचा राजीनामा देखील दिलेला होता. फाळणीच्या प्रस्तावाला विरोध करण्याची आवश्यकता असल्याचं त्यांनी गांधीजींना वारंवार त्या ठिकाणी सांगितलेलं होतं. त्याच्यानंतर मालती चौधरी
बघा, कलकत्त्यात 1904 मध्ये जन्म झालेला आहे. नेहरूंना अटक, गांधी नेहरूंना त्या ठिकाणी अटक झाल्यानंतर त्या भूमिगत झाल्या. राईट. त्यांचं कार्यक्षेत्र असलेल्या ओडिशात जाऊन स्वतःला अटक करून घेतली. 1946 मध्ये घटना समितीमध्ये त्यांची निवड झाली. मात्र दंगली सुरू असताना आपण घटना समितीत बसणे योग्य नाही, म्हणून यांनी देखील राजीनामा दिलेला होता. मग आता प्रश्न काय विचारला जाऊ शकतो की फाळणीमुळे किंवा फाळणीमुळे दंगली पेटल्यामुळे खालीलपैकी घटना समितीतील कोणत्या महिला सदस्यांनी राजीनामा दिला? एक तुम्हाला लीला रॉय मिळाल्या आणि त्याच्यानंतर मालती चौधरी. 1952 मध्ये पती नभकृष्ण चौधरी हे मुख्यमंत्री असताना त्यांच्या सरकारवर मालती यांनी भ्रष्टाचाराचा आरोप केलेला होता. राईट. म्हणून ते कंसात आहे. आजच्या काळात अशी कोण कल्पना पण करू शकणार नाही. नभकृष्ण यांनी 1956 मध्ये मुख्यमंत्री पदाचा आणि काँग्रेसचा राजीनामा पुढे दिलेला दिसतो बघा. राईट. त्यानंतर बघा, रेणुका रे यांचा जन्म बांगलादेशात झालेला आहे. आजच्या बांगलादेशामध्ये गांधीजींनी सप्टेंबर 1920 मध्ये कलकत्ता इथं गांधीजी जेव्हा गेलेले होते तर तेव्हा कॉलेजमध्ये शिकणाऱ्या रेणुका यांच्यावरती त्यांचा प्रभाव पडला आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स इथे शिकताना पुरोगामी आणि समाजवादी विचार त्यांचे अधिक मजबूत झाले. गांधीजींच्या सांगण्यानुसारच 1946 मध्ये घटना समितीमध्ये त्या निवडून आल्या आणि 1952च्या निवडणुकीमध्ये त्यांचा परत तिथं पराभव झालेला दिसतो. 1957 आणि 1962 या निवडणुकीमध्ये मालदा मतदारसंघातून लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत, पण 1967 मध्ये काँग्रेसने त्यांना उमेदवारी नाकारली. राईट. त्यानंतर पूर्णिमा बॅनर्जी बघा, 26 जानेवारी 1932 ला त्यांना अटक करण्यात आली. विधान परिषदेच्या सभासदासाठी किमान वय 35 ऐवजी 30 असावे यासाठी त्यांनी विशेष प्रयत्न केलेले आहेत. घटना समितीतील महिलांच्या जागा विविध कारणांनी रिक्त झाल्या, त्यांच्या जागेवर महिलेलाच संधी देण्यात यावी अशी मागणी देखील करणाऱ्यांमध्ये पूर्णिमा या होत्या. मात्र ती मागणी त्यावेळी त्या कंटेक्स्ट मध्ये पूर्ण होऊ शकली नाही. राईट. त्याच्यानंतर बघा आता, येस सर, ही एकंदरीत इन्फॉर्मेशन होती की घटना समितीतल्या 15 महिला आणि त्यांचं कंट्रीब्युशन, किंवा मी असं म्हणेन की घटना समितीच्या ऐवजी त्या घटना समितीत येण्यापूर्वीच त्यांचं मॉडर्न इंडियन हिस्ट्री मधलं जे कंट्रीब्युशन आहे तर ते आपण या ठिकाणी इथं पाहिलं. राईट. बघा, एक देश एक निवडणूक विधेयकाचा सखोल अभ्यास याच्यासाठी अध्यक्ष पी चौधरी यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली दिसते. याच्या आधी आपण भ्रातृहरी महताब समिती पण त्या ठिकाणी बघितलेली होती. रिसेंटली या समितीनं महाराष्ट्राचा दौरा केलेला आहे. राईट. राज्यामध्ये 8 नवीन कारागृह बघा, पालघर, अहिल्यानगर, बारामती, पुणे, ठाणे, हिंगोली, भुसावळ, गोंदिया या 8 ठिकाणी ही नवीन कारागृह उभारली जाणार आहेत आणि त्याच्यासाठी 26 कोटी रुपयांच्या निधीची तरतूद करण्यात आलेली आहे. राईट. गेल्या वर्षी हा निधी 167 कोटी इतका होता. राज्यात एकूण 60 कारागृह त्या ठिकाणी आहेत. ऑलरेडी आपण बघतो की खूप जास्त प्रमाणामध्ये कारागृह किंवा जेल्स आहेत तर ते ओव्हर क्राउडेड त्या ठिकाणी आहेत आणि त्याच्यामुळे बरेच इश्यूज क्रिएट होताना त्या ठिकाणी दिसतात. म्हणून महाराष्ट्र शासनाने एक निर्णय घेतलेला होता ज्याच्यावरती आपण चर्चा पण केली की जे जामिनास पात्र असलेले मात्र जामिनाची रक्कम भरण्यास सक्षम नसलेले जे कैदी आहेत किंवा जे लोक आहेत तर त्यांची जामिनाची रक्कम जी आहे तर ती सरकार भरणार आहे, महाराष्ट्र शासन, आणि त्यांना त्या जेलमधून मुक्त त्या ठिकाणी करणार आहे. कारण कैद्यांच्या बाबतीमध्ये अंडर ट्रायल म्हणजे खटला चालू असणारे, आरोप सिद्ध न झालेले हेच कैदी मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी तिथं आपल्याला दिसतील. राईट. त्याच्यानंतर बघा, प्रलंबित खटल्यांची माहिती देणे बंधनकारक. सो पंचायत निवडणूक म्हणजे लढवण्यासाठी इच्छुक असणारे जे उमेदवार असतील तर त्यांनी त्यांच्यावरती जे काही प्रलंबित खटले आहेत तर त्यांची माहिती देणं बंधनकारक करण्यात आलेलं आहे. त्याच्यानंतर बघा, वैधानिक विकास महामंडळाच्या प्रस्तावाकडे केंद्राचं दुर्लक्ष. विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्र या 3 वैधानिक विकास महामंडळाची मुदत संपून 5 वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि 2.5 वर्षापूर्वी या मंडळांच्या मुदतवाढीचा प्रस्ताव सादर केलेला होता, पण केंद्राकडून त्याला कुठल्याही प्रकारचा प्रतिसाद जो आहे तर तो मिळालेला नाहीये. 30 एप्रिल 2020 ला विदर्भ, मराठवाडा आणि उर्वरित महाराष्ट्रासाठीचं असणारं वैधानिक विकास महामंडळ जे आहे
तर त्याची मुदत जी आहे तर ती संपलेली आपल्याला दिसते, राईट. सो याच्यामुळे चर्चेत आलंय वैधानिक विकास महामंडळ. आता राज्यघटनेच्या 371(2) नुसार वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्याचा अधिकार हा कोणाला असतो? केंद्र सरकारला त्या ठिकाणी असतो. तो 371 उपकलम 2 ही तर लक्षात ठेवा. करंट मध्ये चर्चेत असणाऱ्या मुद्द्यावरून जेव्हा बेसिक मध्ये प्रश्न येतो तर मी असं म्हणेन की आता या न्यूजच्या अनुषंगानं वैधानिक विकास महामंडळ हा मुद्दा जो आहे तर तो विचारला जाऊ शकतो. आणि जस्ट मी इथं सांगितलंय की राज्यानं केंद्राकडे प्रस्ताव पाठवला तरी देखील मुदतवाढ 5 वर्षापासून दिली गेलेली नाहीये. केंद्राकडे का पाठवला? कारण कलम 371 उपकलम 2 नुसार वैधानिक विकास महामंडळांना मुदतवाढ देण्याचा अधिकार कोणाचा आहे? केंद्र सरकारचा आहे, राईट. पुढची महत्वाचा मुद्दा, केंद्रीय गृह मंत्रालयानं मान्यता दिल्यावरच हा प्रस्ताव जो आहे तर तो केंद्रीय मंत्रिमंडळासमोर जातो. म्हणजे केंद्रात पण ह्याच्याविषयीचे राईट्स कुणाकडे आहेत तर ते गृह मंत्रालयाकडे आहेत. कारण गृह मंत्रालयानं मंजुरी दिल्यानंतरच तो प्रस्ताव केंद्रीय मंत्रिमंडळाकडे त्या ठिकाणी जातोय आणि मंत्रिमंडळाची मंजुरी मिळाल्यानंतर तो राष्ट्रपतींकडे जातोय आणि राष्ट्रपतींकडून अधिसूचना त्या ठिकाणी काढण्यात येते वैधानिक विकास महामंडळांची मुदत वाढवण्यासंबंधी. चला पुढे जाऊयात. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे की अहिल्यादेवी होळकर यांचं हे 300व जयंती वर्ष त्या ठिकाणी आहे आणि त्या अनुषंगाने वेगवेगळे इनिशिएटिव्ह घेतले जात आहेत. त्यांच्या नावानं वेगवेगळ्या योजना चालू केल्या जात आहेत. टपाल तिकिटाचं अनावरण केलं जात आहे. तर त्याचाच एक भाग म्हणून अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मगावी राज्य मंत्रिमंडळानं एका विशेष बैठकीचं आयोजन केलेलं होतं. तर त्यांचं जन्मगाव कुठलं आहे तर चौंडी त्या ठिकाणी आहे. 6 मे 2025 रोजी राज्य मंत्रिमंडळाची विशेष बैठक जी आहे तर ती अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंतीचा औचित्य साधून तिथं आयोजित करण्यात आलेली होती, राईट. तो विधान परिषदेचे सभापती जे आहेत राम शिंदे यांच्या आग्रहावरून अहिल्यानगर जिल्ह्यातल्या चौंडीमध्ये त्या मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात आलेली होती, राईट. चौंडी कुठल्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकतो तर लक्षात ठेवा अहिल्यानगर मध्ये ते आहे. बेसिकली याचमुळं अहमदनगरला अहिल्यानगर हे नाव त्या ठिकाणी प्रदान करण्यात आलेलं होतं, राईट. राज्य मंत्रिमंडळाच्या विशेष बैठकीमध्ये पर्टिक्युलरली धनगर समाजाच्या विकासाचे वेगवेगळे निर्णय घेण्यात आले. त्याचबरोबर राज्यातील विविध मंदिरांच्या पुनर्निर्माणासाठी 5,500 कोटी रुपयांच्या आराखड्याला मंजुरी देण्यात आली. 7 तीर्थस्थळांच्या विकासासाठी जे आराखडे आहेत तर त्याला मंजुरी देण्यात आली. चौंडी या ठिकाणी अहिल्यादेवी होळकर स्मृती स्थळाचं जतन आणि संवर्धन याच्यासाठी 631 कोटी 32 लाख, अष्टविनायक गणपती मंदिराच्या जीर्णोद्धारासाठी लेण्याद्री वगळता, राईट, इतर अष्टविनायक मधले जे 7 ठिकाणं आहेत तर त्याच्यासाठी 147 कोटी 81 लाख, तुळजाभवानी देवी मंदिर विकास आराखडा 1865 कोटी, कोल्हापूरच्या ज्योतिबा मंदिराचा विकास आराखडा 259 कोटी 59 लाख, महालक्ष्मी मंदिर विकास आराखड्यासाठी 1445 कोटी आणि नाशिक मधल्या त्र्यंबकेश्वरच्या विकासासाठी 275 कोटी आणि नांदेड जिल्ह्यातल्या माहूरगड विकासासाठी 829 कोटी रुपये खर्चाच्या आराखड्यांना मंजुरी देण्यात आली. याच्यामध्ये या विशेष मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये धनगर समाजाच्या कल्याणासाठी वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेण्यात आले. त्याच्यामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जीवनचरित्रावर आधारित मराठीसह बहुभाषिक चित्रपटाची निर्मिती करण्यात येणार आहे आणि या चित्रपटाचा सगळा खर्च हा शासन करणार आहे, म्हणजे शासनातर्फे ही निर्मिती करण्यात येणार आहे. त्याच्यानंतर धनगर समाजातील विद्यार्थ्यांना नामांकित इंग्रजी माध्यम शाळेत शिक्षणाच्या योजनेला राजे यशवंतराव होळकर यांचं नाव त्या ठिकाणी देण्यात आलेलं आहे आणि दरवर्षी 10,000 विद्यार्थ्यांना याच्या अंतर्गत धनगर समाजातील जे आहेत तर त्यांना इंग्रजी भाषेत शिक्षण मिळणार आहे, राईट. धनगर समाजातील मॅट्रिकोत्तर शिक्षण घेणाऱ्या गुणवत्ताधारक विद्यार्थ्यांसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर वसतिगृह योजना सुरू केलेली आहे. लक्षात ठेवा मागचे 3-4 वर्षाचे पेपर बघितले तर असे वेगवेगळ्या समाज घटकांसाठी सुरू करण्यात आलेली वेगवेगळी महामंडळं आहेत किंवा त्यांच्यासाठी सुरू करण्यात आलेल्या योजना आहेत. मग त्या वसतिगृहाच्या असतील, त्या शिष्यवृत्तीच्या त्या ठिकाणी असतील तर त्याच्यावरती सातत्यानं प्रश्न विचारले गेलेले आहेत. म्हणून मला इथं एकदा ग्लान्स करणं महत्वाचं वाटतं.
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी उभारलेल्या घाट, विहिरी आणि पाणी वाटप प्रणालीचे सर्वेक्षण आणि त्यांच्या जतनासाठी विशेष योजना आणि अहिल्यानगर जिल्ह्यात उभारण्यात येणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाला अहिल्यादेवी होळकर यांचं नाव याच्या अंतर्गत देण्यात येणार आहे. चलो पुढे जाऊयात. विधेयकांसाठी कालमर्यादेवरती राष्ट्रपतींचे सवाल. राईट. आता मी इथं बेसिक मध्ये नाही जाणार, कोर पॉलिटी मध्ये. राईट. तुम्ही ते लेक्चर मध्ये वगैरे पॉलिटीच्या रिस्पेक्टिव्ह फॅकल्टींकडनं शिकलेला असालच, पण मी इथं जाता जाता फक्त तुम्हाला एक हिंट देणार आहे की पॉलिटी मधले हे आर्टिकल्स जे आहेत तर ते चर्चेत होते आणि त्यामुळे तुम्ही त्याच्यावरती जास्त फोकस करणं अपेक्षित आहे. आता विधेयकांसाठी कालमर्यादेवरती राष्ट्रपतींचे जे सवाल आहेत तर त्याच्यामध्ये आधी विधानसभेनं मंजूर केलेलं विधेयक आणि ते विनाकारण राखून ठेवण्याचं काम हे बऱ्याचदा राज्यपाल करतायत, तर त्यांच्यावरती कालमर्यादा असावी का ही पहिल्यांदा चर्चा झाली आणि पुन्हा राष्ट्रपतींवरती देखील अशा विधेयकाच्या बाबतीमध्ये कालमर्यादा असावी का याच्यावरती देखील चर्चा आपल्याला झालेली दिसते. सो दोन्ही गोष्टींच्या मध्ये सर्वोच्च न्यायालयाचं काय इंटरप्रिटेशन त्या ठिकाणी आहे किंवा काय मत त्या ठिकाणी आहे आणि इथे पुन्हा एकदा टसल बिटवीन ज्युडिशरी आणि त्याचबरोबर लेजिस्लेचर पर्टिक्युलरली इथं दिसते किंवा एक्झिक्युटिव्ह पण म्हणूयात आपण फॉर दॅट मॅटर. चलो बघा, विधानसभांनी मंजूर केलेल्या विधेयकावरती विशिष्ट कालमर्यादेत निर्णय घेतला पाहिजे असं सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशावरती राष्ट्रपतींनी प्रश्न उपस्थित केलेले आहे आणि 14 प्रश्नांचा समावेश असलेलं पत्र जे आहे तर ते राष्ट्रपतींनी पाठवलेलं आहे आणि त्याच्यावरती स्पष्टीकरण मागवलेलं आहे. राईट. तो राज्यपाल आणि राष्ट्रपती या दोन्हींचे अधिकार, त्यांना निर्णय घेण्यासंदर्भात कालमर्यादा आणि न्यायालयाच्या या प्रक्रियेतील हस्तक्षेप या 3 मुद्द्यांवर सर्वोच्च न्यायालयाचं मत मागितलेलं आहे. आता सर्वोच्च न्यायालयाचं मत जे आहे तर ते असं राष्ट्रपती त्या ठिकाणी मागवू शकतात. राईट. सो राष्ट्रपतींचं सल्ला विषयक जे अधिकार क्षेत्र आहे सर्वोच्च न्यायालयाचं तर त्याच्यामध्ये आपण बघतो. राईट. कुठल्या केसमध्ये सल्ला बंधनकारक असतो, कुठल्या केसमध्ये सल्ला बंधनकारक नसतो, हे पण तिथं बेसिक मध्ये बघण्याचा प्रयत्न करा. एस्पेशली ज्या काय म्हणतात त्याला पूर्वीच्या ज्या ट्रीटीज वगैरे आहेत तर त्याच्याबद्दल मत व्यक्त केलं तर काय आहे किंवा आता नॉर्मल ह्याच्याबद्दल सल्ला दिला तर तो बंधनकारक आहे का, तर ते महत्वाचं आहे. बघा, सर्वोच्च न्यायालयाने एप्रिलच्या सुनावणीमध्ये विधिमंडळानं मंजूर केलेल्या विधेयकांना एका विशिष्ट कालमर्यादेत मंजुरी द्यावी आणि ती नामंजूर करावीत असे निर्देश त्या ठिकाणी दिले आणि त्याच्यामध्ये किती महिन्याची कालमर्यादा निश्चित केली तर 3 महिन्याची कालमर्यादा निश्चित केलेली आहे. म्हणजे विधानसभेनं जर एखादं विधेयक पाठवलेलं आहे संमत करून कोणाकडे, राज्यपालांकडे, तर राज्यपालांनी जास्तीत जास्त 3 महिन्यामध्ये त्याला मंजुरी द्यावी, नाहीतर नामंजूर करून ते परत पाठवावं. राईट. संविधानाच्या अनुच्छेद 201 नुसार राज्यपाल व राष्ट्रपतींवर अशी कोणतीही कालमर्यादा घालण्याची तरतूद नाहीये. त्याचा आधार घेत द्रौपदी मुर्मू यांनी स्पष्टीकरण मागवलेलं आहे की ज्युडिशरी असं कसं सांगू शकते जर अशा प्रकारची कालमर्यादा कुठेही कॉन्स्टिट्यूशन मध्ये मेन्शन केलेली नाहीये. तर मग ह्याच्यामध्ये जे प्रश्न विचारलेले आहेत 14 प्रश्न विचारलेले आहेत. बघा, त्यातला पहिला मुद्दा, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांना विधेयक सादर केले जाते तेव्हा त्यांच्या समोर कोणते संविधानिक पर्याय त्या ठिकाणी असतात. राईट. सो आर्टिकल 200 अंतर्गत काय करतात, राज्यपाल एखादं विधेयक जे आहे तर ते राष्ट्रपतींकडे राखून ठेवतात. आता राष्ट्रपतींनी या विधेयकाला किती कालावधीमध्ये मंजुरी दिली पाहिजे याबद्दल पण कुठेही मेन्शन त्या ठिकाणी नाहीये बरं का. राईट. सो आर्टिकल 200 अंतर्गत एखादं विधेयक आलेलं आहे तर ते त्याच्याबद्दल राज्यपालांकडे काय विकल्प आहेत संविधानिक, हा प्रश्न विचारलाय. मग आता आपलं काम काय आहे, म्हणून मी सांगितलं की हे प्रश्न नाहीयेत, आपलं काम आहे की आर्टिकल 200 मध्ये काय तरतूद आहे हे बघायचं. दुसरी गोष्ट, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांसमोर विधेयक सादर केले जाते तेव्हा त्यांच्याकडे उपलब्ध असलेल्या सर्व पर्यायांचा वापर करताना ते मंत्रिमंडळाने दिलेल्या सल्ल्याशी बांधील असतात का. याचा अर्थ काय, राष्ट्रपतींनी हे विचारलं आहे की आर्टिकल 200 नुसार निर्णय घेत असताना मंत्रिमंडळाच्या सल्ल्याला बांधील आहेत का ते त्यांच्या स्वविवेकाधिकाराचा म्हणजे डिस्क्रिशनरी पॉवर्सचा वापर त्या ठिकाणी करू शकतात. म्हणजे हित प्रश्न विचारलेला आहे. नेक्स्ट, संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या निर्णयाला न्यायालयात आव्हान दिले जाऊ शकते का. राईट.
म्हणजे इफ ॲट ऑल त्यांनी जर का डिस्क्रिशनरी पॉवर त्यांच्या वापरल्या तर त्या केसमध्ये न्यायालयामध्ये आव्हान दिलं जाऊ शकतं का? त्याच्यानंतर संविधानाच्या कलम 361 नुसार राज्यपालांच्या कृतींबाबत न्यायालयीन फेर आढावा घेण्यास पूर्णपणे बंदी त्या ठिकाणी आहे का? हे रिव्ह्यू घ्यायला, राईट. नेक्स्ट, संविधानात राज्यपालांना निर्णय घेण्यासंदर्भात वेळ मर्यादेच्या बंधनाची तरतूद नसल्यास संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या निर्णय घेण्यावरती न्यायालयीन आदेशांद्वारे कालमर्यादा लादता येईल का? म्हणजे इतर राष्ट्रपती एक प्रकारे तुम्ही जी 3 महिन्याची कालमर्यादा लादण्याचा प्रयत्न करताय किंवा ती सांगताय तर ती खरोखर कॉन्स्टिट्युशनली ती योग्य आहे का? अशा प्रकारे कालमर्यादा न्याय व्यवस्थेला लादता येईल का? हाच प्रश्न त्यांनी परत तिथं विचारलेला आहे. बघा, फिरून फिरून कलम 200, कलम 201, कलम 361 याच्यावरती फिरते. म्हणून कलम 200 महत्वाचं आहे, 201 महत्वाचं आहे, 361 पण महत्वाचं आहे. बघा, संविधानाच्या कलम 201 अंतर्गत राष्ट्रपतींनी केलेला संविधानिक विवेकाधिकार न्याय्य त्या ठिकाणी आहे का? म्हणजे इथं राष्ट्रपतींच्या विवेकाधिकारावरतीच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेलं आहे. संविधानात राज्यपालांना निर्णय घेण्यासंदर्भात वेळ मर्यादेच्या बंधनाची तरतूद नसल्यास संविधानाच्या कलम 201 अंतर्गत राज्यपालांच्या निर्णय घेण्यावर न्यायालयीन आदेशाद्वारे कालमर्यादा लादता येईल का? राष्ट्रपतींना संविधानाच्या कलम 143 अंतर्गत सर्वोच्च न्यायालयाचा सल्ला घेणे आवश्यक आहे का? हे मगाशी मी जे म्हटलं ना, सल्ला विषयक अधिकार क्षेत्र. संविधानाच्या 200 आणि 201 अंतर्गत राज्यपाल आणि राष्ट्रपती यांना विधेयकाला मंजुरी देण्याआधीच म्हणजे कायदा होण्यापूर्वीच त्यावर न्यायालयीन सुनावणी होऊ शकते का? राईट. म्हणजे आता विधेयकाला मंजुरी नाही मिळाली, इथं तोच मुद्दा आहे ना की विधेयकाला मंजुरी मिळाली आहे का नाही, त्यांच्याकडे पडून येते टेबलवरती आयदर राज्यपालांकडे और राष्ट्रपतींकडे. पण त्या दरम्यान तो कायद्यात झालेला नाहीये, विधेयकच आहे ना, ते विधेयकाचं कायद्यात रूपांतर झालेलं आहे का? नाही. मग त्याच्यावरती न्यायालयात सुनावणी होऊ शकते का? बघा, क्रिटिकल प्रश्न बरोबर परफेक्टली इथं विचारलेले आहेत. संविधानाच्या कलम 142 अंतर्गत राष्ट्रपती व राज्यपालांनी दिलेल्या आदेशात बदल केला जाऊ शकतो का? 142 आपल्याला बघायचंय. विधिमंडळानं केलेला कायदा संविधानाच्या कलम 200 अंतर्गत राज्यपालांच्या संमतीशिवाय अंमलात येतो का? कारण ते होतं ना, अदरवाईज हा मंजूर झाला असं समजलं जावं वगैरे, तर ते मग अंमलात येऊ शकतो का? राईट. आता क्रिटिकल प्रश्न आहेत हे. प्रश्न म्हणजे एक प्रकारे रिबाउंड असल्यासारखं आहे ना, की सर्वोच्च न्यायालयानं हेच एक्सप्लेनेशन दिलं पाहिजे आणि मग सांगितलं पाहिजे की जर 3 महिन्याच्या नंतर पण ते विधेयक पेंडिंग राहिलं तर ते संमत म्हणून गृहीत धरलं जाईल वगैरे. राईट. एक संविधानाच्या कलम 145(3) मधील तरतुदी लक्षात घेता संविधानाचा अर्थ लावण्यासंदर्भातील प्रकरण किमान 5 न्यायाधीशांच्या खंडपीठांकडे पाठवणं बंधनकारक नाही का? राईट. तर इथं जे आहे ना, इंटरप्रिटेशन, फायनल इंटरप्रिटर ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, आता यासाठी खंडपीठ किती न्यायालयांचं असलं पाहिजे? विद्यमान कायद्यांच्या तरतुदीशी विसंगती ठरतील असे आदेश वा निर्देश सर्वोच्च न्यायालयाला संविधानाच्या कलम 142 अंतर्गत देता येऊ शकते का? परत त्यांच्याच अधिकारावरती प्रश्नचिन्ह. आणि 14वा शेवटचा प्रश्न, केंद्र सरकार आणि राज्य सरकारामधील वाद सोडवण्यासाठी फक्त सर्वोच्च न्यायालयातच सोडवले जाऊ शकतात का? असा प्रश्न. म्हणजे हे प्रश्न सगळे विचारलेले आहेत. हे प्रश्न म्हणजे आपल्याला, आपण असं म्हणूयात की फूड फॉर ब्रेन, और आपण असं म्हणूयात की या प्रश्नांच्या माध्यमातून आपण पॉलिटीमधल्या त्या तरतुदी ज्या आहेत, 141 असेल, 142 असेल, 143 असेल, 145 असेल, 361 असेल, 200 असेल, 201 असेल, तर हे बघणं क्रमप्राप्त ठरतं. मी का तुम्हाला म्हटलं की ह्याच्यात मी डायरेक्टली विषयामध्ये जात नाही, कारण ते विषयांतर त्या ठिकाणी होईल आणि मग त्याच्यामध्ये खूप जास्त वेळ त्या ठिकाणी जाईल. तुम्ही ऍटलिस्ट काय करा, पॉलिटीच्या पुस्तकामध्ये हे त्या ठिकाणी बघण्याचा प्रयत्न करा. निवृत्त न्यायमूर्तींसाठी 1 रँक 1 पेन्शन. आता 1 रँक 1 पेन्शन OROP याच्यावरती MPSC याच्या आधी पण प्रश्न विचारलेला आहे की 1 रँक 1 पेन्शन ही आर्मी, नेव्ही, एअरफोर्स त्या रिटायर्ड पर्सोनेल्सच्या बाबतीमध्ये होती. आता निवृत्त न्यायमूर्तींसाठी देखील 1 रँक 1 पेन्शन लागू करावी अशा स्वरूपाचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं दिलेले आहेत. राईट. आता याच्यामध्ये नेमकं सर्वोच्च न्यायालयानं काय सांगितलेलं आहे, न्यायमूर्तींची नेमणूक नेमकी कशी झाली, निवृत्ती कधी झाली, ते बार काउन्सिल मधनं आले का जिल्हा न्यायालयातून आले, या बाबी लक्षात न घेता ते जज म्हणून रिटायर्ड झालेत का नाही,
मग त्या सगळ्या जजना इक्वल पेन्शन त्या ठिकाणी मिळाली पाहिजे, म्हणजे वन रँक वन पेन्शन मिळाली पाहिजे. सो त्यांना समान निवृत्ती वेतन देण्याबाबत न्यायालयानं निर्देश दिलेले आहेत. बघा, न्यायमूर्तींच्या निवृत्ती वेतनाबाबत सर्वोच्च न्यायालयानं स्वतःहून याचिका दाखल करून घेतलेली होती. या याचिकेवरती सरन्यायाधीश भूषण गवई आणि न्यायमूर्ती A.G. मसीह आणि न्यायमूर्ती विनोद चंद्रन यांच्या खंडपीठानं सुनावणी केली. न्यायालयानं निर्णय देताना संविधानातील कलम 221 आणि उच्च न्यायालय वेतन कायदा 1954 यांचा आधार त्या ठिकाणी घेतला. निवृत्त न्यायमूर्तींना वेतनाचा लाभ देत असताना कुठल्याही प्रकारे भेदभाव केला जाऊ नये आणि न्यायपालिकेचे स्वातंत्र्य अबाधित ठेवण्यासाठी निवृत्तीनंतर समान फायदे देणे गरजेचे आहे. उच्च न्यायालय संविधानिक संस्था आहे, त्यामुळे उच्च न्यायालयात न्यायमूर्तीपदी नेमणूक झाल्यावरती इतर कारणे महत्वाची ठरत नाहीत. कशी झाली, कुठून झाली, राईट. कशी म्हणजे वशिला लावून वगैरे नाही, राईट. कशी म्हणजे इन द सेन्स ते बार काउन्सिल मधनं आलेले आहेत का, ते जिल्हा न्यायालयातनं त्या ठिकाणी आलेले आहेत वगैरे वगैरे, राईट. सो त्यामुळे सर्वांना समान पेन्शन मिळाली पाहिजे असं त्यांचं म्हणणं आहे. हे मिळत नसेल किंवा अशी पात्रता वेगळी ठरवली जात असेल तर ते आर्टिकल 14चं उल्लंघन आहे असं पण ते सर्वोच्च न्यायालय म्हटलं, राईट. सो मुख्य न्यायमूर्तींना 15 लाख रुपये, उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशांना दरवर्षी 15 लाख रुपये पेन्शन त्या ठिकाणी मिळते. बघा, राईट. हे जवळपास 1,33,000 वगैरे झाले एका महिन्याला. आणि न्यायमूर्तींना 13.5 लाख रुपये, तर अतिरिक्त न्यायमूर्ती म्हणून नेमणूक झालेल्यांना 13.5 लाख देण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयानं शासनाला दिलेले आहेत. कार्यरत असताना मृत्युमुखी पडलेल्या न्यायमूर्तींच्या पत्नीला किंवा कुटुंबियांना देखील निवृत्ती वेतनाचा लाभ देण्यात यावा असंही त्यांनी सांगितलेलं आहे, राईट. त्याच्यानंतर ECI नेट नावाचा एक डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करतोय कोण? केंद्रीय निवडणूक आयोग. आता जर त्यांनी निवडणूक आयोगाच्या बाबतीमध्ये C-व्हिजिल नावाच्या ऍप वरती प्रश्न विचारलेला आहे, तर आता ECI नेट वरती पण ते प्रश्न विचारू शकतील. तो निवडणूक आयोग निवडणूक सेवा सुलभ करण्यासाठी ECI नेट नावाचा डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू करतोय. मतदार, निवडणूक अधिकारी, राजकीय पक्ष, नागरी समाज याच्यासाठी एक सिंगल पॉइंट युजर इंटरफेस म्हणून हा ECI नेट काम करेल. 40 पेक्षा अधिक विद्यमान मोबाईल किंवा वेब ऍप्सना एकत्र करून, म्हणजे इलेक्शन कमिशनशी किंवा इलेक्शनशी रिलेटेड 40 पेक्षा वेगवेगळे इंटरफेस, मोबाईल ऍप आहे, वेब पोर्टल आहेत, तर त्यांना एकत्र करून हा सिंगल प्लॅटफॉर्म त्या ठिकाणी त्याला इंटिग्रेट करण्याचं काम करेल. वोटर हेल्पलाईन, वोटर टर्नआउट, C-व्हिजिल, सुविधा 2.0, इलेक्टोरल सर्च टू अँड मॅनेजमेंट सिस्टीम, सक्षम आणि नो युअर कॅन्डिडेट सारखे लोकप्रिय ऍप ECI नेट मध्ये विलीन त्या ठिकाणी केले जातील, राईट. सो लक्षात ठेवा, याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकेल. नेक्स्ट आहे आता आर्थिक आणि सामाजिक विकास. IMF कडून वाढीच्या अंदाजाला कात्री. आता मला वाटतं हे असे इंटरमिजिएट ज्या न्यूज येत आहेत तर त्या आता खूप जास्त व्हॉलाटाईल व्हायला लागलेले आहेत. त्यामुळे आता IMF, वर्ल्ड बँकनं किती टक्के अंदाज ग्रोथ रेट एक्सपेक्ट केलेला आहे तर ते आपण निश्चितपणे असं आधी विचारलं जायचं. आता थोडंसं मला असं वाटतंय बरं का की विचारलं जाण्याची शक्यता कमी आहे, कारण मागं तुम्ही 6.5 बघितला, आता इथं IMF म्हणते 6.2% असेल ग्रोथ रेट. आता हे काही चेंज होत आहे तर सारखे डोनाल्ड तात्यांच्या ज्या पॉलिसी आहेत तर त्या ठिकाणी चेंज होत आहेत आणि मग कन्फ्युजन जे आहे तर ते आपलं वाढतंय, राईट. पण एकदा गो थ्रू नोट्स मधनं करायला हरकत त्या ठिकाणी नाहीये. सो जस्ट गो थ्रू करण्याचा प्रयत्न करा, असं मी फक्त एक सजेशन तुम्हाला इथं देईन. पुढचा मुद्दा, मत्स्य व्यवसायाला कृषी समक्ष दर्जा प्रदान करण्यात आलेला आहे. बघा, हा पण एक महत्वाचा निर्णय महाराष्ट्र शासनानं त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि या निर्णयामुळे काय झालेलं आहे हो, मत्स्य व्यावसायिकांना वीज असेल, अल्पदरातील विमा असेल, किसान क्रेडिट कार्ड असेल. किसान क्रेडिट कार्ड तर ऑलरेडी फिशरीज साठी पण दिलं जात आहे, राईट. बँक कर्ज असेल, सौर ऊर्जा याच्याबाबत सवलती ज्या आहेत तर त्या मिळणार आहेत, राईट. मासेमारीसह पाटबंधारे, जलाशय, तलाव, मालगुजारी तलाव अशा राज्यातील 4 लाख हेक्टर क्षेत्रावरती 4,83,000 मत्स्य व्यावसायिक आहेत. तो त्यांच्या दृष्टिकोनातून हा निर्णय जो आहे तर तो महत्वाचा त्या ठिकाणी आहे. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, झारखंड, बिहार आणि कर्नाटक
या राज्यांनी ऑलरेडी मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा त्या ठिकाणी दिलेला आहे आणि त्या राज्यात असं दिसून आलेलं आहे की कृषीचा दर्जा मत्स्य व्यवसायाला दिल्यानंतर मत्स्य व्यवसायामध्ये वाढ जी आहे तर ती तिथं दिसून आलेली आहे. महाराष्ट्र कामगार संहिता नियमांना मंजुरी देण्यात आलेली आहे बघा. राईट. तर आता इथं काय विचारलं जाऊ शकेल, केंद्र सरकारनं बघा महाराष्ट्र वेतन संहिता नियम 2025 चे आहेत. केंद्र सरकारनं 1999 मध्ये माजी कामगार मंत्री रवी वर्मा यांच्या अध्यक्षतेखाली दुसरा श्रम आयोग नियुक्त केलेला होता. आता दुसऱ्या श्रम आयोगाचे अध्यक्ष कोण होते असं त्या ठिकाणी विचारलं जाऊ शकतं किंवा रवी वर्मा आयोग खालीलपैकी कशाशी संबंधित आहे असंही विचारलं जाऊ शकतं. लक्षात ठेवा. सो आयोगानं 29 कामगार कायदे एकत्रित करून काय केलेलं होतं, सिम्प्लिफाईड स्वरूपात 4 लेबर कोड्स बनवलेले होते किंवा हे लेबर कोड्स बनवायची शिफारस केलेली होती. केंद्रानं त्याच्यानुसार 4 लेबर कोड्स तयार केले आणि मला वाटते 2015 मध्ये ते 4 लेबर कोड्स जे आहेत तर ते लागू करण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला होता. या 4 संहितेचे अधिनियम संसदेनं देखील मंजूर केलेले आहेत. आता त्याच धर्तीवरती महाराष्ट्र कामगार संहिता नियमांना मंजुरी देण्यात आलेली आहे. त्यानंतर बघा सुरेश कलमाडी यांच्यावरती राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेमध्ये जो भ्रष्टाचार केला तर त्याचे आरोप लावलेले होते. सो मनी लॉन्डरिंग कायद्यामध्ये त्यांना गुन्हे त्यांच्यावरती दाखल केलेले होते. आता त्यांना क्लीन चिट जी आहे तर ती मिळालेली आहे. राईट. इलेक्ट्रॉनिक वाहनांना पथकरामध्ये माफी देण्यात आलेली आहे. तो इलेक्ट्रिक व्हेकल जर का असेल तर तुमच्यावरती कुठल्याही प्रकारे टोल आकारला जाणार त्या ठिकाणी नाही असा निर्णय राज्य मंत्रिमंडळानं त्या ठिकाणी घेतलेला आहे. त्याचबरोबर मोटार वाहन कर म्हणजे रोड ट्रान्सपोर्टचा जो टॅक्स असतो तो नोंदणी शुल्क याच्याबद्दल पण माफी दिली जाणार आहे. हे एक प्रकारचं इन्सेंटिव्ह आहे की जास्तीत जास्त तुम्ही इलेक्ट्रिक व्हेकल्स जे आहेत तर त्या खरेदी कराव्यात तर त्या दृष्टिकोनातून. राईट. नव्या धोरणानुसार राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांवरती 25 किलोमीटर अंतरावरती चार्जिंग सुविधा उपलब्ध करून दिली जाणार आहे. तसंच सहकारी गृहसंकुलात इलेक्ट्रिक चार्जिंग व्यवस्था अनिवार्य करण्यात येणार आहे. सो महाराष्ट्राचं राज्यामध्ये इलेक्ट्रिक वाहन धोरण 2025 ला मान्यता देण्यात आलेली आहे. आपल्याला प्रश्न विचारला जाऊ शकेल की राष्ट्रीय आणि त्याचबरोबर राज्य महामार्गांवरती किती किलोमीटर वरती चार्जिंग सुविधा उपलब्ध असेल. सो 25 किलोमीटर लक्षात ठेवा. राईट. बाकी मग ते वेगवेगळ्या गोष्टी दिलेल्या आहेत. इलेक्ट्रिक वाहनांचा वापर वाढावा म्हणून 2030 पर्यंत वाहन खरेदीमध्ये सवलती देण्यात येणार आहेत. राईट. किंवा आपण बघतोय की ई टॅक्सीला प्रोत्साहन जास्तीत जास्त दिलं जातंय. इलेक्ट्रिक मालवाहू वाहने, 4 चाकी हलकी मालवाहू वाहने, शेती वापरासाठी येणारे इलेक्ट्रिक ट्रॅक्टर यांना 15% सवलत जी आहे वाहनांच्या मूळ किमतीच्या तर ती दिली जाणार आहे. त्याच्यानंतर झोमॅटो, स्विगी, ओला, उबर यांना पण त्यांनी जर का इलेक्ट्रिक व्हेकल्सला प्रोत्साहन दिलं तर त्याच्यासाठी इन्सेंटिव्हची तरतूद आहे. सपाट भूप्रदेशामध्ये किंवा शहरी भागामध्ये जे वाहन खरेदी केली जाते गव्हर्नमेंटच्या ऑफिसेससाठी तर ती करत असताना किंवा जे काही रेंटल बेसिसवरती कॉन्ट्रॅक्च्युअल वाहनं गव्हर्नमेंट 4 व्हीलर्स वगैरे घेते तर त्याच्यामध्ये पण इलेक्ट्रिक व्हेकल्सला जास्तीत जास्त प्राधान्य देण्याचा निर्णय त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला दिसतो. राईट. त्याच्यानंतर बघा पायाभूत प्रकल्पांसाठी महा इनविट. बघा राज्यात रस्ते आणि पूल पायाभूत सुविधांच्या प्रकल्पांना गती देण्याच्या दृष्टिकोनातून अधिकाधिक भांडवल उभारणीसाठी महा इनविट किंवा पायाभूत सुविधा गुंतवणूक संस्था न्यास स्थापन करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आलेला आहे. सो पायाभूत सुविधा विकास करत असताना जी निधीची उपलब्धता आहे, भांडवलाची उपलब्धता आहे तर त्याच्यासाठी हा न्यास जो आहे तर तो त्या ठिकाणी काम करेल. राईट. केंद्र सरकारनं 2020 मध्ये नॅशनल हायवे इन्फ्रा ट्रस्ट स्थापन करून निधी उभारलेला होता. या न्यासानं काही दिवसांपूर्वी 18,000 कोटींच्या गुंतवणुकीसाठी युनिट्स देण्याची योजना जाहीर केलेली आहे. केंद्राच्या या योजनेच्या धर्तीवरतीच महा इनविट त्या ठिकाणी काम करणार आहे आणि अशा प्रकारचं इन्फ्रास्ट्रक्चरसाठी गुंतवणुकीसाठी पैसा उभा करण्यासाठी ट्रस्ट महा इनविट ट्रस्ट स्थापन करणारं महाराष्ट्र हे देशातलं पहिलं राज्य ठरलेलं आहे. मग पहिलं राज्य ठरलं की इथं प्रश्न आलाच म्हणून त्या ठिकाणी समजा. राईट. महा इनविट द्वारे सार्वजनिक बांधकाम विभाग तसेच
महाराष्ट्र राज्य रस्ते आणि विकास महामंडळ, पायाभूत सुविधा महामंडळ आणि महाराष्ट्र पायाभूत सुविधा महामंडळ यांच्या राजीव गांधी सागरी सेतू, यशवंतराव चव्हाण मुंबई पुणे द्रुतगती महामार्ग, समृद्धी महामार्ग असे निवडक प्रकल्प यांच्याकडे हस्तांतरित केले जाणार आहेत. राईट. त्याच्यानंतर बघा, भिक्षागृहातील व्यक्तीला 40 रुपये भत्ता. सो भिक्षागृहातील व्यक्ती आहे तर त्याला पर डे साठी, त्याच्या पुनर्वसनासाठी 5 रुपये भत्ता त्या ठिकाणी दिला जात होता. आता त्याला 5 रुपयाच्या ऐवजी 40 रुपये मेहनतनामा दिला जाणार आहे. तो महाराष्ट्र भिक्षा प्रतिबंधक कायदा 1964 चा आहे आणि त्याच्यामध्ये बऱ्याच वर्ष बदल झालेला नव्हता. त्यामुळं अनेक वर्ष हा मोबदला जो आहे तर तो त्यांना 5 रुपये पर डे दिला जात होता. तर त्याच्या ऐवजी आता भिक्षागृहातील हे जे भिक्षेकरी असतील किंवा व्यक्ती असतील तर त्यांना 40 रुपये मेहनतनामा त्या ठिकाणी प्रदान करण्यात येणार आहे पर डे. राईट. म्हणजे जर का पर मंथ विचारलं तर किती रुपये होणार आहे, तो 4 त्रिक 12 म्हणजे 1200 रुपये त्या ठिकाणी होणार आहे. हा आधी किती होता, 150 रुपये होता. बघा 35 रुपयाने वाढ केलेली आहे पर डे. NSE कडून निफ्टी वेव्ज निर्देशांक. आता वेव्ज नावाचा OTT प्लॅटफॉर्म आणि त्याच्याबाबतची परिषद आपण बघितली मुंबईमध्ये पार पडलेली वगैरे. तर राष्ट्रीय शेअर बाजारानं म्हणजेच नॅशनल स्टॉक एक्सचेंजनं निफ्टी वेव्ज निर्देशांक सादर करण्याची घोषणा केलेली आहे. आता निफ्टी बँक पण तुम्ही ऐकला असेल. राईट. निफ्टी बँक म्हणजे काय, त्याच्यामध्ये फक्त बँकिंग डोमेन मधल्याच त्या ठिकाणी कंपनी आहेत. तसं निफ्टी वेव्ज म्हणजे काय, तर आपल्याला असं लक्षात येईल की माध्यम, मनोरंजन आणि गेमिंग या उद्योगाशी संबंधित 43 ज्या सूचीबद्ध असणाऱ्या कंपन्या आहेत तर त्यांचा समावेश असणारा जो निर्देशांक आहे तर त्याला काय म्हटलं जाईल, निफ्टी वेव्ज निर्देशांक म्हटलं जाईल. राईट. सो निफ्टी वेव्ज मध्ये कुठल्या कुठल्या क्षेत्रातल्या कंपन्या आहेत, माध्यम, मनोरंजन आणि गेमिंग. राईट. सो या क्षेत्राची कामगिरी तर त्याच्याबद्दलची सखोल माहिती किंवा त्याचं रिफ्लेक्शन जे आहे तर ते निफ्टी वेव्ज नावाच्या निर्देशांकामध्ये असणार आहे. जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था भारत बनलेला आहे या वर्षातच. राईट. तर त्याच्याविषयी तुम्ही आणि बघितलेलं असेल. जीडीपी नुसार अमेरिका प्रथम क्रमांकावर आहे, चीन दुसऱ्या क्रमांकावर आहे, जर्मनी तिसऱ्या क्रमांकावर आहे आणि भारत चौथ्या क्रमांकावरती. सो भारतानं कुणाला, जपानला त्या ठिकाणी सरपास केलेलं त्या ठिकाणी दिसतं. राईट. सो बाकी तर फ्युचर प्रेडिक्शन्स आहेत. त्यानंतर बघा, ऑरेंज इकॉनॉमी, माध्यम प्रभावकांच्या अर्थव्यवस्थेला ऑरेंज इकॉनॉमी असं संबोधलं जातं. राईट. ही अर्थव्यवस्था व्यक्तिगत सर्जनशीलता, कौशल्य आणि गुणवत्ता यांच्यावरती अवलंबून असणाऱ्या उद्योगांशी निगडीत असते. यामध्ये संगीत, चित्रपट, फॅशन, छपाई, कला, जाहिरात, संगणकीय प्रणाली विकास या बाबींचा समावेश आहे. युनायटेड नेशन्स इकॉनॉमिक नेटवर्कच्या व्याख्येनुसार सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक घटकांचा एकत्रित समावेश असलेली ही अर्थव्यवस्था आहे. याच वेळी ती तंत्रज्ञान, पर्यटन, बौद्धिक संपदा यांसारख्या क्षेत्राशी पण जोडलेली असते. कल्पना आणि ज्ञान यावरती प्रामुख्याने ही अर्थव्यवस्था अवलंबून असते. याच्या विकासाला चालना, रोजगार निर्मिती आणि नाविन्याला प्रोत्साहन देण्याची क्षमता त्या ठिकाणी असते. राईट. सो माध्यम प्रभावक म्हणजे काय, थोडक्यात जर का बघितलं तर सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर. तो सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर मध्ये आज खूप ताकद आहे. म्हणूनच मोठमोठे ब्रँड हे आजकाल मोठमोठ्या अभिनेत्यांना वगैरे आपलं ब्रँडिंग करायला लावण्यापेक्षा छोट्या छोट्या क्रिएटर्स वरती त्या ठिकाणी फोकस करते. छोट्या छोट्या कॉन्टेंट क्रिएटर्सला जाऊन त्यांना पैसे देऊन त्यांना प्रमोशन करायला लावते. म्हणजे उदाहरणार्थ एखादा सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहे जो फूड रिलेटेड व्लॉग्स बनवतोय तर अनेकदा तुम्हाला असं लक्षात येतंय की तोच काय करतोय, वेगवेगळ्या हॉटेल्सचं प्रमोशन करतोय. सो त्याच्यासाठी त्याच्याकडे हॉटेल्स त्या ठिकाणी जात आहेत. अनेक महिला ज्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर आहेत तर त्या महिला आजकाल कॉस्मेटिकचे ब्रँड्स आहेत तर त्याचं प्रमोशन करताना दिसत. म्हणजे फेअर अँड लवलीची जाहिरात त्या ठिकाणी लावण्यापेक्षा टीव्ही वरती आजकाल तुम्हाला असं लक्षात येईल की अशा इन्फ्लुएन्सर महिला आहेत तर त्यांच्या थ्रू हे प्रमोशन जे आहे तर ते जास्त प्रमाणात होताना दिसतं. किंवा एखादा समजा चॅनल असेल की तो काय करतोय, टेक्नॉलॉजी रिलेटेड व्हिडिओज बनवतोय तर बऱ्याचदा नवीन आलेला मोबाईल आहे तर त्याच्या अनबॉक्सिंगचे व्हिडिओज तुम्हाला तिथं बघायला मिळतात. म्हणजे मी एकच क्षेत्र असं म्हणत नाही, अशा बऱ्याच गोष्टी ज्या आहेत तर त्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर करत आहेत
आणि त्यातून नवीन रोजगार त्या ठिकाणी तयार होत आहेत, त्यातून नाविन्याला चालना मिळतीये, इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी, कॉन्टेंट क्रिएशन त्या ठिकाणी होत आहे आणि या सगळ्यालाच काय संबोधलं जातंय, ऑरेंज इकॉनॉमी असं संबोधलं जाते. लक्षात घेण्याचा प्रयत्न करा, नाहीतर आपल्याला ऑरेंज इकॉनॉमी म्हणजे ऍग्रिकल्चरशी संबंधित काहीतरी वाटेल, कारण ब्ल्यू इकॉनॉमी जसं आपण म्हणतो तशीच ही एक ऑरेंज इकॉनॉमी नावाची टर्म आहे, राईट. तो लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. माध्यम प्रभावक म्हणजेच जे सोशल मीडिया इन्फ्लुएन्सर्स आहेत तर त्यांच्या इकॉनॉमीला ऑरेंज इकॉनॉमी असं संबोधलं जातं आणि ऑब्व्हियसली त्याच्यातून त्यांना पैसे पण मिळत आहेत, ते कॉन्टेंट पण क्रिएट करतायत, त्यांच्या युट्यूबला जास्त फॉलोअर आहेत, इंस्टाग्रामला जास्त फॉलोअर आहेत, म्हणूनच हे वेगवेगळे ब्रँड्स त्यांच्याकडे येत आहेत, राईट. तो असं सगळं त्या ठिकाणी आहे. सरकारचं ऑरेंज इकॉनॉमीचं धोरण काय? तो $1 अब्ज निधी देण्याची घोषणा सरकारनं केलेली आहे. यातून त्यांना भांडवल मिळेल, त्याचबरोबर कौशल्य विकास, निर्मितीची गुणवत्ता आणि जागतिक बाजारपेठेपर्यंत पोहोचण्यास मदत होईल. त्यांना इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजी स्थापन करण्यासाठी 391 कोटी रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. या संस्थेच्या माध्यमातून डिजिटल आणि क्रिएटिव्ह टेक्नॉलॉजीचं शिक्षण जे आहे तर ते त्या ठिकाणी दिलं जाणार आहे, राईट. तो सॉफ्टवेअर आणि MSME क्षेत्रासारखे निर्यातक्षम उद्योग जे आहेत तर ते देखील याच्यामध्ये तयार करत आहे. म्हणजे असे अजून भरपूर स्कोप जो आहे तर तो याच्या माध्यमातून आपल्याला दिसेल. मूडीजनं 6.3% काय म्हणतात त्याला प्रेडिक्शन केलेलं आहे ग्रोथ रेट, राईट. फॉक्सकॉन प्रकल्प उत्तर प्रदेशात, आता वेदांता फॉक्सकॉन होतं पण आता फक्त फॉक्सकॉन आहे. युपी मध्ये उभा केला जाणार, युपी मधल्या जेवर या ठिकाणी 3,706 कोटी रुपयांचा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट जो आहे तर तो त्या ठिकाणी उभा राहणार आहे. HCL आणि फॉक्सकॉन यांच्यामध्ये संयुक्त उपक्रम झालेला आहे. आधी कुठली होती? वेदांत नावाची कंपनी होती. वेदांत फॉक्सकॉन आधी महाराष्ट्रात आला, तळेगाव मध्ये जागा निश्चित झाली, मग तो गुजरातमध्ये गेला, गुजरात नंतर तिथलं पण प्रकरण बाळगळलं, मग फॉक्सकॉननं तिथून माघार त्या ठिकाणी घेतली, मग ते टायप त्या ठिकाणी तसंच तुटलं, राईट. आणि आता युपी मध्ये फॉक्सकॉनचा सेमी कंडक्टर प्रोजेक्ट जो आहे तर तो उभा राहतोय, पण हा कुणाच्या मदतीने उभा राहतोय? HCLच्या मदतीने त्या ठिकाणी उभा राहताना दिसतोय. सो याच्यामध्ये मोबाईल फोन, लॅपटॉप आणि ऑटोमोबाईल साठी डिस्प्ले ड्रायव्हर चिप तयार करण्यात त्या ठिकाणी येणार आहे. सो दर महिन्याला 20,000 सेमीकंडक्टर वेफर्स हाताळण्याची क्षमता याच्यामध्ये असेल आणि दर महिन्याला 3.6 कोटी चिप या प्रकल्पामध्ये तयार त्या ठिकाणी होणार आहे, राईट. मोबाईल फोन, लॅपटॉप, ऑटोमोबाईल आणि इतर उपकरणांमध्ये बेसिकली वापरल्या जाणाऱ्या ज्या सेमीकंडक्टर चिप्स आहेत, डिस्प्ले ड्रायव्हर, तर त्या चिप बनवण्याचं काम इथं होईल. आता उत्तर प्रदेशातील पहिला हा प्रकल्प जो आहे तर तो उत्तर प्रदेशामधला पहिला तर देशातला 6वा मंजूर केलेला सेमीकंडक्टर प्रकल्प त्या ठिकाणी आहे. HCL लक्षात ठेवायचे, HCL आणि फॉक्सकॉन यांचा हा संयुक्त उपक्रम त्या ठिकाणी आहे आणि 2027 पर्यंत हा कार्यान्वित होणार आहे. इथं 2,000 लोकांना रोजगार जो आहे तर तो देण्याची क्षमता या प्रकल्पामध्ये आहे. भारत गौरव नावाची रेल्वे 9 जून पासून सुरू करण्यात आली बघा, राईट. रेल्वे खानपान आणि पर्यटन महामंडळाद्वारे राज्याच्या ऐतिहासिक आणि सांस्कृतिक वारसाला उजाळा देण्याच्या दृष्टिकोनातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवन कार्याचा अनुभव हा पर्यटन सेवेतून या माध्यमातून दिला जाणार आहे. 5 दिवसांची ही रेल्वेची सफर असेल आणि त्याच्यामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनाशी संबंधित ऐतिहासिक स्थळांना भेट आणि इतिहासावर आधारित कार्यक्रम असेल. त्याच्यानंतर बघा, किनारपट्टी भागात जहाज बांधणी कारखाने. केंद्र सरकारच्या जहाज बांधणी दुरुस्ती आणि पुनर्वापन धोरणानुसार राज्य सरकारने आपलं धोरण जाहीर केलेलं आहे आणि किनारपट्टी भागात हे जहाज बांधणी आणि दुरुस्तीचे कारखाने एस्टॅब्लिश होणार आहेत. त्याच्यासाठी भांडवली अनुदान देण्यात येणार आहे. त्याच्यासाठी 6,600 कोटींची गुंतवणूक आणि 40,000 रोजगार निर्मितीचं उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे, राईट. सो आवश्यक त्या वेगवेगळ्या प्रकारच्या सुविधा असतील, माल हाताळणीच्या प्रमाणात वाढ करणं, बंदर क्षेत्रात गुंतवणूक वाढवणं, रोजगार निर्मितीला त्यायोगे प्रोत्साहन देणं, हे एकंदरीत महाराष्ट्र शासनानं धोरण त्याच्यामध्ये मांडलेलं दिसतं, राईट. सो
या अंतर्गत खाजगी उद्योगांना 15% भांडवली अनुदान, त्याचप्रमाणे उद्योगांना कौशल्य विकास उभारण्यासाठी 5 कोटीपर्यंतचं अर्थसहाय्य जे आहे तर ते दिलं जाणार त्या ठिकाणी आहे. राईट. जहाज बांधणीमध्ये पिंक ई रिक्षा बघा, 21 एप्रिल 2025 ला उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पुण्यामध्ये अधिकृतपणे पिंक ई रिक्षा राईट सो महिलांसाठी चालू केलेली आहे. महिलांची इलेक्ट्रिक रिक्षा आहे. महिला आणि बाल विकास विभागाद्वारे ही योजना जी आहे तर ती प्रशासित त्या ठिकाणी केली जाते. महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणं आणि त्याचबरोबर ग्रीन मोबिलिटीला प्रोत्साहन देणं या दोन्ही उद्देशाने ही योजना सुरू केलेली आहे. राईट. कायनेटिक ग्रीन एनर्जी अँड पॉवर सोल्युशन लिमिटेड ही कंपनी याच्यामध्ये अधिकृत भागीदार आहे आणि इलेक्ट्रिक 3 चाकी रिक्षा प्रोव्हाइड करण्याचं काम ही कंपनी करणार आहे. सुरुवातीच्या टप्प्यामध्ये पुणे, नाशिक, नागपूर, अहमदनगर, सोलापूर, कोल्हापूर, अमरावती आणि छत्रपती संभाजीनगर या 8 जिल्ह्यांमध्ये एकूण 10,000 पिंक ई रिक्षा दिल्या जाणार आहेत. परत तिथं लक्षात ठेवा 20 ते 50 वयोगटातील विधवा, घटस्फोटित किंवा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील महिलांना या योजनेअंतर्गत प्राधान्य दिलं जाणार आहे. योजना जेव्हा येते तेव्हा टार्गेट ग्रुप जो आहे तर त्याच्यावरती प्रश्न विचारला जातो बघा, त्यामुळे ते लक्षात ठेवा. मानव विकास अहवाल 2025 हा देखील महत्वाचा त्या ठिकाणी आहे. युनायटेड नेशन डेव्हलपमेंट प्रोग्राम यांच्याद्वारे ह्युमन डेव्हलपमेंट रिपोर्ट पब्लिश केला जातो बघा. भारत 193 देशांच्या यादीमध्ये 130व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. राईट. सो केवळ इकॉनॉमिक डेव्हलपमेंट नाही तर आरोग्य, शिक्षण आणि उत्पन्न ह्या सगळ्या गोष्टी याच्यात मोजल्या जातात. 2025च्या अहवालाचं जे टायटल आहे अ मॅटर ऑफ चॉईस, पीपल अँड पॉसिबिलिटीज इन द एज ऑफ आर्टिफिशियल इंटेलिजन्स असं त्या ठिकाणी होतं. जो मानवी प्रगतीवरती एआयच्या प्रभावावरती लक्ष केंद्रित करतोय किंवा मानवी प्रगती ही एआय मुळे कशी इन्फ्लुएन्स होऊ शकते किंवा एआय मुळे मानवी प्रगती ही कशी काही होऊ शकते, तर ह्या सगळ्या गोष्टींवरती फोकस आहे. भारताचं एचडीआय मूल्य 2022 मध्ये 0.676 होतं. 2023 मध्ये 0.685 पर्यंत वाढलं. मध्यम श्रेणीमध्ये राहिलेलं आहे, परंतु उच्च विकासाच्या जवळ त्या ठिकाणी पोहोचलेलं दिसतं. भारताचं सरासरी आयुर्मान याच्यामध्ये 72 वर्ष इतकं आहे आणि जी एज्युकेशनल अटेनमेंटची इयर्स आहेत तर त्याच्यामध्ये पण सुधारणा झालेली दिसते. राईट. त्याचबरोबर पर्चेसिंग पॉवर पॅरिटी जी आहे तर त्याच्यावर आधारित भारताचं सकल राष्ट्रीय उत्पन्न जे आहे तर ते $6,951 वरून $9,047 पर्यंत वाढलेलं आहे. 1990 पासून 53% अधिक एचडीआय मध्ये वाढ जी आहे तर ती भारतामध्ये झालेली त्या ठिकाणी दिसते. राईट. सागर में सन्मान बघा, बंदरे आणि जहाज बांधणी जलमार्ग मंत्रालयानं सागरी क्षेत्रात महिलांचा सहभागाला प्रोत्साहन देण्याच्या दृष्टिकोनातून सागर में सन्मान, सन्मान कोणाचा करायचंय? महिलांचा. काय करायचंय? सागरी क्षेत्रात महिलांच्या सहभागाला प्रोत्साहन. योजनेचं नाव काय? सागर में सन्मान. राईट. सो मुंबईत झालेल्या पहिल्या आंतरराष्ट्रीय सागरी महिला दिनानिमित्त या योजनेची सुरुवात जी आहे तर ती करण्यात आलेली आपल्याला दिसते. राईट. सो सागरी भारत विजन 2030 हे सुसंगत आहे, ज्याच्यामध्ये 2030 पर्यंत तांत्रिक सागरी भूमिकांमध्ये 12% महिलांचं प्रतिनिधित्व वाढवायचं किंवा 12% पर्यंत न्यायचं हे सरकारचं मुख्य उद्दिष्ट आहे. सागरी क्षेत्रात महिला आघाडीचे परिवर्तन आणि शाश्वतता ही या कार्यक्रमाची थीम त्या ठिकाणी होती, जी एसडीजी ला अलाइन आपल्याला होताना त्या ठिकाणी दिसते. त्यानंतर बघा ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेकल आउटलुक. आता इंटरनॅशनल एनर्जी एजन्सीनं हे ग्लोबल इलेक्ट्रिक व्हेकल आउटलुक हा अहवाल प्रकाशित केलाय. अहवाल जेव्हा असतो तेव्हा कोण प्रकाशित करतंय ह्याच्यावरती विचारू शकताय. आणि इथं आपल्याला असं लक्षात येईल की इलेक्ट्रिक व्हेकल आउटलुक आहे म्हणजे इलेक्ट्रिक व्हेकलचा वापर आत्ता वाढायला लागलेला आहे. गेल्या 5 वर्षामध्ये स्पेशली तो जास्त ट्रिगर झालेला दिसतो आणि त्याच्यामुळे हा अहवाल पब्लिश कुणी केला याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. सो इंटरनॅशनल एनर्जी एजन्सी IEA न हा अहवाल पब्लिश केलेला आहे. 2024 मध्ये जागतिक स्तरावरती विकल्या जाणाऱ्या 4 पैकी 1 पेक्षा जास्त कार जी आहे तर ती इलेक्ट्रिक होती. म्हणजे सरासरी 25% इलेक्ट्रिक व्हेकल्स
कारच्या सेक्शन मध्ये विकल्या जात आहेत असं हा अहवाल म्हणतोय. त्याच्यानंतर जागतिक ईव्ही कार विक्रीच्या 50% विक्रीसह जगामध्ये चीन आघाडीवरती आहे. म्हणजे जगामध्ये एकूण ज्या इलेक्ट्रिक व्हेकल कार विकल्या गेल्या तर त्याच्यामध्ये 50% वाटा जो आहे तर तो चीनचा आहे. आणि चीन इलेक्ट्रिक व्हेकल कार विकण्याच्या बाबतीमध्ये पहिल्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. आशिया, लॅटिन अमेरिका, विशेषतः थायलंड, व्हिएतनाम आणि ब्राझील नवीन ईव्ही वाढीचं केंद्र त्या ठिकाणी बनत आहे असं देखील त्यांनी सांगितलेलं आहे. येत्या काही वर्षात जागतिक कार विक्रीच्या 40% ईव्हीचा वाटा होण्याची शक्यता आहे असं पण त्यांनी सांगितलंय. चीन ईव्ही उत्पादनामध्ये आघाडीवरती आहे. जागतिक उत्पादनामध्ये 70% पेक्षा जास्त योगदान एकट्या चायनाचं त्या ठिकाणी आहे. 2024 मध्ये दुचाकी आणि 3 चाकी वाहने सर्वात जास्त विद्युतीकृत विभागात होती. म्हणजे 2 व्हीलर आणि 3 व्हीलर हे जास्त होते ईव्हीच्या बाबतीमध्ये. पंतप्रधानांच्या इलेक्ट्रिक डिप्लॉयमेंट अँड रिन्युएबल इंटिग्रेशन फॉर व्हेकल्स एक्सपेन्शन PME ड्राईव्ह उपक्रमामुळे भारतानं 2024 मध्ये 3 चाकी इलेक्ट्रिक वाहनांमध्ये जागतिक वाढीचं नेतृत्व त्या ठिकाणी केलं. राईट. त्यामध्ये जवळपास 20% वाढ जी आहे तर ती त्या ठिकाणी झालेली दिसते. राईट. सो एकंदरीतच हे इलेक्ट्रिक व्हेकलच्या बाबतीतलं. बघा आता पुढचा मुद्दा आहे शिक्षण किंवा शैक्षणिक घडामोडी. गुणवत्तापूर्ण शिक्षकांना आयडॉल असा दर्जा. राज्यभरातले जे गुणवत्तापूर्ण शिक्षक आहेत, आदर्श शिक्षक वगैरे, तर त्या शिक्षकांचा सन्मान करून त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्याच्या शालेय शिक्षण विभागानं काय केलेलं आहे, त्यांना आयडॉल शिक्षक दर्जा देण्याचं डिसाईड केलेलं आहे. त्याचबरोबर आयडॉल शाळांची निवड देखील याच्या अंतर्गत करण्यात येणार त्या ठिकाणी आहे. राईट. सो आयडॉल शाळांची बँक करण्यात येणार असून आयडॉल शिक्षक आणि आयडॉल शिक्षण विभागाच्या कामकाजामध्ये त्या आयडॉल शिक्षक आणि शाळांना सहभागी करून त्या ठिकाणी घेतलं जाणार आहे. राईट. सो एक प्रकारे रोल मॉडेल म्हणून हे सगळे काम करतील आणि त्याचबरोबर चांगल्या शिक्षण पद्धती असतील किंवा नवीन उपक्रम असतील, अध्ययन पद्धती असतील किंवा एकंदरीतच ह्या सगळ्या पॅरामीटर्सच्या आधारे किंवा माझी शाळा सुंदर शाळा, मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा नावाचं अभियान आहे, तर त्याच्यात त्या पॅरामीटर्सवरती या सगळ्यांची निवड केली जाईल आणि या शिक्षकांना मास्टर ट्रेनर म्हणून निवडलं जाणार आहे. जेव्हा शिक्षकांचे कोर्सेस वगैरे असतात बघा वेगवेगळे कॅपॅसिटी बिल्डिंगचे किंवा त्यांना वेगवेगळे कौशल्य देण्याचे, तर त्याच्यामध्ये मास्टर ट्रेनर म्हणून असे आयडॉल शिक्षक जे आहेत तर ते त्या ठिकाणी काम करणार आहेत. राईट. चलो. FTI ला अभिमत विद्यापीठाचा दर्जा. FTI आहे फिल्म अँड टेलिव्हिजन इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया जे आहे तर त्याला अभिमत विद्यापीठ म्हणजे ज्याला डीम्ड टू बी युनिव्हर्सिटी म्हटलं जातं किंवा पॉप्युलर लँग्वेज मध्ये डीम्ड युनिव्हर्सिटी म्हटलं जातं. तर त्या अभिमत विद्यापीठाचा दर्जा FTI ला शिक्षण मंत्रालयानं दिलेला आहे. पदविका देणारी ही संस्था आता पदवी, संशोधन, पोस्ट डॉक्टरल रिसर्च त्याचबरोबर इतर नाविन्यपूर्ण अभ्यासक्रम देखील सुरू करू शकते. विद्यापीठ अनुदान आयोगाच्या माध्यमातून तांत्रिक प्रक्रिया पूर्ण करून FTI ला आता डिस्टिंक्ट श्रेणीमध्ये डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा जे आहे तर तो प्रदान करण्यात येणार आहे. FTI चा जर विचार केला तर केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या अखत्यारीतली ही संस्था आहे. 2014 मध्ये तत्कालीन माहिती आणि सूचना प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी FTI ला सेंटर फॉर एक्सलन्स हा दर्जा प्रदान करण्याची घोषणा केलेली होती. राईट. आणि मग आता 2024 मध्ये UGC कडे एक प्रस्ताव गेलेला होता, तज्ञ समिती नेमण्यात आलेली होती त्याच्यासाठी आणि मग त्यांनी FTI ला डीम्ड युनिव्हर्सिटीचा दर्जा प्रदान केलेला आहे. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद महासार्क बघा राज्यातील उच्च आणि तंत्र शिक्षण धोरण निर्मितीसाठी. राईट. महाराष्ट्र राज्य शैक्षणिक आणि संशोधन परिषद महासार्क ही स्वतंत्र सल्लागार संस्था स्थापन करण्यात आलेली आहे. सो राज्यातील विद्यापीठांचे समान वार्षिक वेळापत्रक, शैक्षणिक समकक्षता आणि श्रेयांक हस्तांतरणासाठी यंत्रणा निर्मिती, अध्ययन निष्पत्ती म्हणजे एज्युकेशनल आउटकम आधारित अभ्यासक्रम निर्मिती अशी कामं या महासार्क कडून करण्यात येणार आहेत. ही संस्था राज्यातील सर्वोच्च मार्गदर्शक प्राधिकरण म्हणून त्या ठिकाणी काम करणार आहे. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020 मधील तरतुदींची राज्यामध्ये प्रभावी अंमलबजावणी करण्याच्या दृष्टिकोनातून
उच्च शिक्षण, संशोधन आणि नवोपक्रम या क्षेत्रातील उत्कृष्टता अधिक बळकट करण्यासाठी राष्ट्रीय जागतिक स्तरावरील संकल्पना, विचारसरणी, चिंतन प्रक्रिया, तर्कशास्त्र याची देवाणघेवाण घडवून आणण्यासाठी, त्याचबरोबर मार्गदर्शक सूचना तयार करण्यासाठी, म्हणजे थोडक्यात बेस्ट प्रॅक्टिसेस वर्ल्ड ओव्हर ज्या आहेत NEPच्या दृष्टिकोनातून आणि ओव्हरऑल हायर एज्युकेशन मधल्या वगैरे, तर त्याच्यासाठी महासार्क या सगळ्या गोष्टींचं व्यवस्थापन करणारे किंवा ही एक मेजर इन्स्टिट्यूट किंवा आपण असं म्हणूयात की लिडिंग प्राधिकरण म्हणून काम करणारे ही संस्था महाराष्ट्र उच्च शिक्षण आणि विकास आयोग आणि त्याचे व्यवस्थापन मंडळ यांची सल्लागार संस्था म्हणून काम करणारे, महासार्क कडून राज्यात बहुविद्याशाखीय 3-4 वर्षांचे पदवी अभ्यासक्रम, कार्यप्रशिक्षण समाविष्ट पदवी अभ्यासक्रम, 5 वर्षांचे इंटिग्रेटेड कोर्सेस जे असतात ना BS MS वगैरे, तर ते त्या सगळ्या गोष्टी, तर ह्याच्या संदर्भातल्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत तर ते तयार करण्यात येतील, जेणेकरून या मार्गदर्शक सूचनांचा वापर करून ज्या हायर एज्युकेशनल इन्स्टिट्यूट आहेत तर त्या त्याच्यानुसार मार्गक्रमण करू शकतील. राईट. राज्यातील सार्वजनिक अकृषी विद्यापीठांसाठी प्रवेशांपासून निकाल जाहीर करण्यापर्यंत शैक्षणिक वेळापत्रक तयार करण्यात येणार आहे. या वेळापत्रकाचे पालन करणं विद्यापीठ, स्वायत्त महाविद्यालय यांना बंधनकारक त्या ठिकाणी असणार आहे. राईट. सो महासार्कची रचना जर बघितली तर NIRF म्हणजे काय, नॅशनल इन्स्टिट्यूशनल रँकिंग फ्रेमवर्क, तर त्याच्यामध्ये त्या क्रमवारीतील राज्यातील पहिल्या 5 सार्वजनिक विद्यापीठांचे किंवा नॅकनं A ग्रेड दिलेल्या राज्यातील अकृषी विद्यापीठांचे कुलगुरू, कला शिक्षणाशी संबंधित बाब असल्यास जे स्कूल ऑफ आर्ट्सचे कुलगुरू आहेत, राईट, तर ते महाराष्ट्र उच्च शिक्षण आणि विकास आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा व्यवस्थापन मंडळाचे सदस्य सचिव, कारण त्यांना मार्गदर्शन करणारी संस्था म्हणून ही काम करते ना, तर ते 3 शिक्षण तज्ञांची राज्य शासनाकडून नामनिर्देशाने नियुक्ती, त्यापैकी किमान एक UGC, AICTE आणि NAC अशा संस्थांमध्ये अध्यक्ष किंवा उपाध्यक्ष म्हणून काम केलेले असतील. राज्य शासनाद्वारे नामनिर्देशित 2 प्रकुलगुरू, उच्च शिक्षण संचालक, तंत्र शिक्षण संचालक, विद्यापीठातील 4 भिन्न शाखांचे 4 अधिष्ठाता यांची राज्य शासनाद्वारे नामनिर्देशनाद्वारे नियुक्ती करण्यात येईल. आणि मग हे सगळे काय करतील, एकंदरीत ही मार्गदर्शक सूचना किंवा तत्व तयार करण्याचं काम करतील. त्यानंतर बघा, राज्यातील 4 शिक्षण संस्थांना आशियाई क्रमवारीमध्ये स्थान मिळालेलं आहे. टाइम्सचा हायर एज्युकेशनच्या बाबतीमध्ये 2025 ची क्रमवारी आहे, तर त्याच्यामध्ये पहिल्या 500 विद्यापीठामध्ये किंवा 500 संस्थांमध्ये इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी ICT या नावानं पॉप्युलरली ओळखली जाते बघा, माटुंग्याची संस्था ही, सिम्बायोसिस इंटरनॅशनल युनिव्हर्सिटी, सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटी आणि भारतीय विज्ञान शिक्षण आणि संशोधन संस्था म्हणजे आयसर जी आहे पुण्यामध्ये, या 4 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश पहिल्या 500 संस्थांमध्ये त्या ठिकाणी आहे. सो हे लक्षात ठेवा. टाइम हायर एज्युकेशन तर्फे उच्च शिक्षण संस्थांची जागतिक क्रमवारी जाहीर करण्यात येते, त्याच धर्तीवरती आशिया क्रमवारी पण जाहीर करण्यात येते. तो यंदा क्रमवारीमध्ये 35 देशांमधल्या 853 उच्च शिक्षण संस्थांचा समावेश आहे. या क्रमवारीचा विचार केला तर चीन मधली सिंगुआ विद्यापीठानं याच्यामध्ये प्रथम स्थान पटकावलेलं आहे, त्याच्यानंतर पेकिंग युनिव्हर्सिटीनं दुसरं स्थान पटकावलेलं आहे, त्याच्यानंतर नॅशनल युनिव्हर्सिटी ऑफ सिंगापूर तिसरं स्थान त्या ठिकाणी पटकावलेलं आहे. पहिल्या 100 शिक्षण संस्थांमध्ये बंगळूरची इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स ही देशातली एकमेव संस्था आहे जी 38व्या क्रमांकावरती त्या ठिकाणी आहे. तो हे लक्षात जस्ट ठेवण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर बघा, एज्युसिटी नवी मुंबई या ठिकाणी आकाराला येत असलेल्या एज्युसिटीमध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाची विद्यापीठे येतील आणि परदेशात शिक्षण घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना जस्ट लाईक परदेशातलं जे विद्यापीठ आहे तर त्या विद्यापीठातली इंडियातली ब्रांच जी आहे तर ती या एज्युसिटी मध्ये त्या ठिकाणी असेल. बघा, वेव्ज 2025 परिषदेमध्ये 8,000 कोटी गुंतवणुकीचे सामंजस्य करार करण्यात आले. सिडकोने युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क आणि युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या बरोबर प्रत्येकी 1500 कोटी रुपयांचा सामंजस्य करार केलेला आहे. म्हणजे युनिव्हर्सिटी ऑफ यॉर्क असेल किंवा युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया यांच्या ब्रांचेस आता या एज्युसिटी मध्ये एस्टॅब्लिश होणार आहे. त्याच्यानंतर बघा, पाल्याची शैक्षणिक प्रगती निपुण महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत शिक्षकांना पालकांचे व्हॉट्सअप क्रमांक घेण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत आणि पालकांना मुलांची शैक्षणिक प्रगती कळवण्यासाठी उपयोग होईल. आता मला असं वाटतं म्हणजे वैयक्तिक
शिक्षकांना आपण मागं बघितलेलं होतं बघा, की शैक्षणिक कामं कुठली आणि मॅन्डेटरी कामं कुठली आणि गैर शैक्षणिक ठरवली गेलेली कामं कोणती. आता ऑलरेडी प्रगती पुस्तक वगैरे सगळं असतं, पण आता काय करायचंय निपुणमध्ये व्हॉट्सअप नंबर घ्यायचे पालकांचे, व्हॉट्सअपचा ग्रुप बनवायचा आहे आणि त्या व्हॉट्सअपच्या ग्रुपद्वारे शैक्षणिक प्रगती त्या ठिकाणी कळवायची आहे. शिक्षण विभागाकडून मुख्याध्यापक शिक्षकांकडे विविध प्रकारची माहिती मागवली जाते. आता शिक्षण विभागाकडून निपुण महाराष्ट्र अभियान हाती घेण्यात आलेलं आहे. त्यासाठी तयार करण्यात आलेले निपुण महाराष्ट्र SCERTM हे ऍप शिक्षकांनी डाउनलोड करून घ्यावे असे आवाहन करण्यात आलेले आहे. सो निपुण महाराष्ट्रासाठी हे निपुण महाराष्ट्र SCERTM हे नावाचं ऍप त्या ठिकाणी आहे, लक्षात घ्या. निपुण महाराष्ट्रामध्ये काय केलं जात आहे, इयत्ता 2री ते 5वीच्या 100% विद्यार्थ्यांना 100% अध्ययन क्षमता प्राप्त करणं हे त्याचं टार्गेट आहे. त्यासाठी कृती कार्यक्रम, स्वयं अर्थसहाय्यित आणि विनाअनुदानित शाळा तुकड्यांव्यतिरिक्त राज्यातील सर्व व्यवस्थापनाच्या सर्व माध्यमाच्या शाळांना हे लागू करण्यात आलेलं आहे आणि 5 मार्च ते 30 जून या कालावधीमध्ये याची अंमलबजावणी जी आहे तर ती केली जाते. त्याच्यानंतर बघा, विद्यार्थी सुरक्षेसंदर्भात नवी नियमावली. बदलापूरमध्ये जे काही लैंगिक अत्याचाराची दुर्दैवी घटना त्या ठिकाणी घडली, तर त्या घटनेचा धडा त्या ठिकाणी घेऊन तो शिक्षक, मुख्याध्यापक, शाळा व्यवस्थापन, पालक, शिक्षणाधिकारी यांच्यावरती जबाबदारी टाकण्यात आलेली आहे आणि शाळेच्या दर्शनी भागात तक्रार पेटी याच्या संबंधी लावण्यात यावी. आठवड्यातून 2 वेळा समिती समोर तक्रार पेटी उघडली जावी. त्यातील गंभीर प्रकरणात पोलिसांची मदत घ्यावी अशी शिफारस जी आहे तर ती याच्या अंतर्गत करण्यात आलेली आहे. या समितीमध्ये मुख्याध्यापक असतील, शिक्षणाधिकारी असतील, त्याचबरोबर कोण त्या ठिकाणी असेल तर पालक पण त्या ठिकाणी असणार आहेत. 1 किलोमीटर परिसरामध्ये तंबाखू, सिगारेटचे दुकान नसले पाहिजे. त्याच्यानंतर शाळांमध्ये सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी अशी शिफारस केलेली आहे. सर्वत्र CCTV कॅमेरे लावावेत. विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहनातील कर्मचाऱ्यांची म्हणजे कॅरेक्टर सर्टिफिकेट असलं पाहिजे, म्हणजे जे बस किंवा ऑटो रिक्षा असतात विद्यार्थ्यांना सोडण्यासाठी किंवा व्हॅन असतात बघा स्कूल बस वगैरे, तर त्याच्यामध्ये पडताळणी करावी. वाहनामध्ये CCTV आणि GPS ऍक्टिव्हेट असावं. वाहनात महिला कर्मचारी असावी अशी देखील तरतूद त्याच्यात आहे. शाळांमध्ये येणाऱ्या अभ्यागतांसंदर्भात आचारसंहिता बनवण्यात यावी, म्हणजे जे कोणी येते तर त्याच्यासाठी काहीतरी एक आचारसंहिता असली पाहिजे. शाळांमध्ये विद्यार्थी सुरक्षा समिती असावी. राज्यस्तरावर विद्यार्थी सुरक्षा संनियंत्रण समिती गठीत करावी. एखाद्या शाळेमध्ये जर का तरी पण असा गुन्हा घडलाय तर 24 तासांच्या आत शिक्षणाधिकाऱ्यांना माहिती दिली पाहिजे. विद्यार्थ्यांची सकाळ, दुपारी आणि शाळा सुटताना हजेरी घेतली पाहिजे. अनुपस्थित विद्यार्थ्यांची माहिती पालकांना SMS द्वारे दिली पाहिजे. राईट. सो ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत तर त्या ठिकाणी एकंदरीत मार्गदर्शक तत्व सूचनांच्या स्वरूपात दिलेल्या आहेत. सो उच्च न्यायालयानं सुमोटो याचिका दाखल करून घेतलेली होती बदलापूर प्रकरणानंतर आणि त्याच्यानंतर शासनानं साधना जाधव यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमलेली होती. सो आपल्याला साधना जाधव समिती कशाशी संबंधित आहे असा प्रश्न विचारला जाऊ शकेल. त्यानंतर बघा, सार्वजनिक खाजगी भागीदारीतून ITI चे अद्ययावतीकरण म्हणजेच काय, ITI जे आहेत तर त्याच्यात रिनोव्हेशन करण्यासाठी किंवा त्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी अद्ययावतीकरण त्याच्यामध्ये करण्याच्या दृष्टिकोनातून सार्वजनिक भागीदारी तत्व अवलंबलेलं आहे. आता सार्वजनिक भागीदारी तत्व, खाजगी भागीदारी तत्व किंवा पब्लिक प्रायव्हेट पार्टनरशिप मध्ये काय केलं जातं, गव्हर्नमेंट जे एस्टॅब्लिशमेंट आहेत किंवा आता हे जनरली इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट बद्दल बघितलं जातं. सो आता प्रायव्हेट एंटिटी पण त्याच्यात येणार आहे. त्यामुळे उद्योगांच्या गरजेनुसार अत्याधुनिक प्रशिक्षित मनुष्यबळ तयार करण्यासाठी ITI काय करणार आहेत, सार्वजनिक भागीदारी तत्वावरती त्याचं अद्ययावतीकरण करणार आहेत. मग ह्याच्यामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान प्रशिक्षण, संस्थेतल्या पायाभूत सुविधा, जागतिक दर्जाच्या कंपन्यांमध्ये थेट उमेदवारी प्रशिक्षण, कंपन्यांच्या भागीदारीमुळे प्रशिक्षणार्थींना आर्थिकदृष्ट्या सक्षम करणाऱ्या रोजगाराच्या संधी याच्यामुळे उपलब्ध होऊ शकतील आणि 2 लाख ITI विद्यार्थ्यांना याचा लाभ होऊ शकेल. CBSE शाळांमध्ये शुगर बोर्ड, आता ही मला न्यूज जी आहे तर ती खूप जास्त अलार्मिंग वाटतेय बरं का, की CBSEच्या शाळांमध्ये शुगर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय जो आहे तर तो घेतलेला आहे आणि याच्या मागचं सर्वात महत्वाचं कारण म्हणजे बालकांमध्ये टाईप 2 प्रकारचा डायबिटीस जो आहे तर तो आढळायला लागलेला आहे आणि त्याच्यासाठीच हे शुगर बोर्ड स्थापन केलेलं आहे. शालेय विद्यार्थ्यांमध्ये गोड पदार्थ, पेये, त्याचबरोबर
प्रक्रिया केलेले अन्न पदार्थ खाण्याचं प्रमाण त्या ठिकाणी वाढलेलं आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये टाईप 2 डायबिटीस होण्याचं प्रमाण वाढलेलं आहे. तो शालेय मुलांमध्ये वाढत असलेल्या मधुमेहाला प्रतिबंध करण्यासाठी सीबीएसईनं हे शुगर बोर्ड स्थापन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. सर्वात महत्वाची न्यूज त्या ठिकाणी आहे बघा. हे मंडळ विद्यार्थ्यांमधील साखरेच्या प्रमाणावरती नियंत्रण ठेवण्यासाठी काम करणार आहे. जास्त साखरेचं सेवन जर का केलं तर लहान मुलांमध्ये केवळ मधुमेहाचा धोका वाढत नाहीये, तर लठ्ठपणा, दाताच्या समस्या किंवा अन्य आजार पण वाढीस लागतात. त्यामुळं मुलांच्या आरोग्यावरती परिणाम होतो आणि आरोग्यावरती परिणाम झाला तर त्यांच्या शैक्षणिक कामगिरीवरती परिणाम होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांचं आरोग्य व्यवस्थित राखणं, त्याचबरोबर त्यांचं मधुमेहापासून संरक्षण करणं याच्या दृष्टिकोनातून प्रत्येक सीबीएसईच्या शाळांमध्ये शुगर बोर्ड अशा प्रकारची वेगवेगळी चर्चासत्र, कार्यशाळा आयोजित करून साखरेच्या दुष्परिणामांबद्दल माहिती या मुलांना त्या ठिकाणी देतील आणि त्यांना जागरूक करण्याचं काम करतील. राईट. सो शाळेच्या विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीजचे प्रमाण अधिक असल्याने त्यांना मधुमेह, टाईप 2 किंवा टाईप 2 डायबिटीस सारख्या गंभीर आजारांचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे शुगर बोर्ड या सीबीएसई संलग्न शाळांमध्ये आवश्यक ती कारवाई करावी जेणेकरून निरोगी शालेय वातावरण निर्माण करता येईल, हे इन्शुअर करण्याचं काम करेल. राईट. तर आता या विद्यार्थ्यांच्या आहाराचा जर का विचार केला तर एका अभ्यासातून असं दिसून आलंय की 4 ते 10 वर्ष वयोगटातील मुलांसाठी दररोजच्या कॅलरीजच्या सेवनात साखरेचा वाटा 13% आहे. 11 ते 18 वर्ष वयोगटातील मुलांसाठी हा वाटा 15% आहे. प्रत्यक्षात मुलांच्या दररोजच्या कॅलरीजच्या सेवनामध्ये साखरेचं प्रमाण हे 5% असावं, मात्र हे 10% किंवा आपल्याला 15% दिसतंय. शालेय विद्यार्थ्यांच्या सेवनात कॅलरीज प्रमाण अधिक झाल्यामुळं टाईप 2 डायबिटीसचा सामना जो आहे तर तो त्या ठिकाणी करावा लागताना दिसतोय. तो त्या दृष्टिकोनातून आपल्याला हे इनिशिएटिव्ह घेतलेलं दिसतं. त्याच्यानंतर बघा, अंगणवाडीतील बालकांच्या नवीन अभ्यासक्रमांना मान्यता देण्यात आलेली आहे. आधारशिला बालवाटिका आणि आधारशिला बालवाटिका 2 आणि 3 अशी पुस्तकं त्याच्यासाठी तयार करण्यात आलेली आहे आणि हे लक्षात ठेवा फक्त. राईट. तो आता भूगोल, पर्यावरण आणि कृषी आहे, पण मला वाटतंय पुढच्या भागामध्ये आपण हे त्या ठिकाणी कंटिन्यू करूया. साधारणतः 1 किंवा साधारणतः 2 भागामध्ये वगैरे आपण हे डिवाइड करतोय प्रत्येक महिन्याचं करंट अफेअर्स. राईट. सो भेटूयात पुढच्या भागामध्ये पुढच्या मे महिन्याच्या करंट अफेअर्स सह. तोपर्यंत धन्यवाद, जय हिंद आणि बाय बाय.